सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॅराबोला हा लेसन शिकतोय. थिअरॉटिकली ईच अँड एव्हरी आर्टिकल मी इथे सेशनमध्ये कव्हर करीन. सेशन मे बी तुम्हाला थोडंसं फास्ट वाटेल. रेकॉर्डेड सेशन आहे हा. लाईव्ह लेक्चर ऍक्च्युली काल 9:30ला जमलं नाही मला, लाईक अवेलेबल नव्हतो मी त्या स्लॉटमध्ये. सो मी मॉर्निंगमध्ये हा सेशन रेकॉर्ड करून अपलोड करतोय. सेशनचा स्पीड कदाचित थोडंसं फास्ट वाटत असेल तर लाईक थोडंसं ठहराव आणाल सेशनमध्ये. व्हिडिओ पॉज कराल, नोट्स लिहाल, समजून घ्याल की काय एक्सप्लेन केलं जात आहे. ओके. आणि देन समजल्यानंतरच पुढचं आर्टिकल पाहाल. तर मी सेशनच्या स्टार्टिंगमध्ये जस्ट स्लाइड्स रन करतोय आणि मी तुम्हाला दाखवतो की आपण कोणते कोणते आर्टिकल स्टडी करणार आहोत. कंडिशन्स असतात कोनिक सेक्शन्सचे. ओके. पॅराबोलाचं बेसिक डेफिनेशन की पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे आणि तो कसा येतो. स्टँडर्ड पॅराबोला पहिले पाहणार आहोत आपण. देन स्टँडर्ड पॅराबोला व्यतिरिक्त जनरल पॅराबोला, म्हणजे ज्याचे ऍक्सिस ओके किंवा डायरेक्ट्रिक्स किंवा फोकस हे स्टँडर्ड नसून एक रॅन्डम पॉइंट वरती शिफ्ट केली गेलेली आहेत. ओके. ऍक्सिस पण टिल्ट केला गेलेला आहे. So अशा केसमध्ये पॅराबोलाचं इक्वेशन काय होतो, लाईक सेशन मध्ये समजेल मी कशाबद्दल बोलतो ऍक्च्युली. ओके. जर का पॅराबोला फर्स्ट टाइम किंवा खूप जास्त वेळ स्टडी नसेल केला तर मे बी तुम्हाला हे रिलेट नाही होणार की मी आता सध्या एक्झॅक्टली काय बोलतो, बट ड्युरिंग दी सेशन या सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील. अदर स्टँडर्ड फॉर्म्स ऑफ पॅराबोला. ओके. डिफरंट डिफरंट पॅराबोलाज असतात नाही का, जसे की लाईक हा वाला पॅराबोला आहे, हा देन हा. ओके. या सर्वांचे इक्वेशन्स. हा पार्ट तर माहिती असेल आय होप तुम्हाला बऱ्यापैकी सर्वांना. द नेक्स्ट काही क्वेश्चन्स आहेत बेसिक जे आतापर्यंत आर्टिकल केलेले आहेत, तर त्याला सपोर्ट करणारे काही क्वेश्चन्स असतील. त्यापुढे शिफ्टिंग दी स्टँडर्ड पॅराबोला. स्टँडर्ड पॅराबोलाला जो आपला स्टँडर्ड पॅराबोला आहे त्याला मी एका वेगळ्या लोकेशनवरती शिफ्ट करतोय. मग अशा केसेसमध्ये त्याचे इक्वेशन्स कशा पद्धतीने बदलतात. ओके. तर त्या रिलेटेड एक कॉन्सेप्ट आहे. त्या रिलेटेड एक न्यूमरिकल पण आहे. एक शिफ्ट केलेल्या पॅराबोलाचे सर्व गोष्टी आपण शोधणार आहोत इथे. ओके. द नेक्स्ट पॉइंट इज पोझिशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला. पॉइंट हा पॅराबोलाच्या आतमध्ये आहे, पॅराबोलावरती आहे की पॅराबोलाच्या बाहेर आहे. तर हे कशा पद्धतीने आपण शोधतो. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला जसं सर्कलमध्ये सर्व केलं. ओके. तेच सर्व पॉईंट्स तुम्हाला इथे पॅराबोलामध्ये पण दिसतील. प्रॉपर्टीज ऑफ फोकल कॉर्ड. फोकल कॉर्ड बोलतो आपण याला नाही का, फोकस मधून पास होतो. तर त्याच्या दोन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज एक्सप्लेन केल्या जातील. ओके. त्या व्यतिरिक्त काही न्यूमरिकल अगेन फोकल कॉर्डच्या प्रॉपर्टीवरतीच तो एक न्यूमरिकल होता ऍक्च्युली. देन इंटरसेक्शन ऑफ अ पॅराबोला अँड अ लाईन. म्हणजे हा जो आपला पॅराबोला आहे, लाईन पॅराबोलाला इंटरसेक्ट नाही करत आहे, किंवा लाईन टँजंट आहे किंवा लाईन इंटरसेक्ट करत आहे, तर याच्या कंडिशन्स बद्दल बोलतोय. ओके. बेसिकली याच्यामध्ये आपण कंडिशन ऑफ टँजन्सी पण शिकणार आहोत की एखादी लाईन पॅराबोलाला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे. ओके. टँजंट ऍट पॉइंट करणार आहोत आपण. एक पर्टिक्युलर पॉइंट वरती टँजंट ड्रॉ केलं तर त्या टँजंटचं इक्वेशन काय असेल. कंडिशन ऑफ टँजन्सी जसं मी बोललो की ही पर्टिक्युलर लाईन पॅराबोलाला टँजंट असण्याची काय कंडिशन आहे. या व्यतिरिक्त लाईक एक क्वेश्चन आहे कंडिशन ऑफ टँजन्सी वरती. ओके. देन या व्यतिरिक्त टँजंट फ्रॉम पॉइंट आउटसाइड पॉइंट वरतून टँजंट ड्रॉ करणार. ओके. जसं की पॅराबोला आउटसाइड पॉइंट वरतून काय ड्रॉ करणार, टँजन्स ड्रॉ करणार. तर टँजंट मध्ये अँगल शोधणार. बरोबर. तर असे काही डिस्कशन असतील इथे. द नेक्स्ट लास्ट पॉइंट ऍक्च्युली हा नॉर्मल टू दी पॅराबोला. तो पॅराबोलाचा जसा टँजंट स्टडी केला आपण तसा पॅराबोलाचा आपण नॉर्मल पण स्टडी करणार आहोत. ओके. 18 नंबर स्लाइड हा ब्लँक ऍक्च्युली. ओके. तर हे सर्व पॉइंट्स आहेत. मी परत एक वेळेस कन्वे करतोय. जस्ट सेशन मे बी फास्ट आहे असं वाटू शकेल बिकॉज एक सव्वा तासामध्ये मला हा सेशन रेकॉर्ड करायचा ऍक्च्युली. आणि रेकॉर्डेड सेशन आहे. लाईव्ह मध्ये कसं आहे की थोडा ठहराव पण असतो. मध्ये मध्ये चार्ट्स पाहत असतो समजा आपण, किंवा तुम्हाला लिहिण्याचा किंवा तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा थोडासा एक मध्ये टाइम दिला जातो. ओके. जो की रेकॉर्डेड सेशन मध्ये याचं प्रोव्हिजन ठेवण्याची गरज नाही, बिकॉज लाईक हे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही तो पॉज करून पाहाल किंवा पॉज करून सॉल्व्ह कराल. ओके. तर कॉन्टेंट इच अँड एव्हरी आर्टिकल कव्हर केला जाईल, बट स्पीड फक्त तुम्ही मॅनेज करून घ्याल. ओके. तुमच्या स्पीडनुसार हा सेशन तुम्ही पाहून घ्याल. मी फर्स्ट स्लाइड वरती नंतर येतो, बट सेकंड स्लाइड पहिले एक्सप्लेन करीन त्यानंतर मी फर्स्ट स्लाइड वरती सांगेन. ठीक आहे. तर पहा काय पॅराबोला एक्झॅक्टली असतो काय. कोनिक सेक्शनचा एक पार्ट आहे पॅराबोला. पण असतो काय. हर एक कोनिक्स मध्ये एक पॉइंट फिक्स असतो आणि एक लाईन फिक्स असते. रिपीट करतो परत. हर एक कोनिक्स मध्ये पॅराबोलामध्ये किंवा इलिप्समध्ये किंवा हायपरबोलामध्ये पण सेमच तिघांचा एक पहिले पॉइंट फिक्स करायचा असतो आणि एक लाईन फिक्स करायची असते. पॉइंट आणि लाईन फिक्स केल्यानंतर ओके पॉइंट फिक्स करायची असते आणि एक बेसिकली लाईन फिक्स करायचा असतो. सो पॉइंट आणि लाईन फिक्स केल्यानंतर ओके
वर्डिंग मध्ये मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो की पॅराबोला काय आहे. मी तुम्हाला असं सांगेन, असे पॉइंट्स जमा करा, असे पॉइंट्स जमा करा. ओके, जे की या पॉइंट पासून आणि या लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती असतील. पहा बरं, हा पॉइंट मला वाटतं इक्वल डिस्टन्स वरती आहे. सो हा पॉइंट डिस्कशनचा पार्ट बनला पाहिजे आता. नाही, असा एकच पॉइंट आहे का या पॉइंट पासून आणि या लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती? बरं, जो पॉइंट फिक्स करण्यात आलेला असतो त्या पॉइंटला आपण फोकस बोलतो. काय बोलतो आपण या पॉइंटला? फोकस बोलतो. आणि लाईन फिक्स करण्यात येते त्या लाईनला आपण डायरेक्ट्रिक्स बोलतो. तो पॅराबोलाचा थीम असा आहे की एक पॉइंट फिक्स आहे, फोकस, लाईन फिक्स आहे, डायरेक्ट्रिक्स, आणि असे पॉइंट जमा करा, असे पॉइंट जमा करा की ज्या पॉइंटचा या पॉइंट पासून आणि त्या पॉइंटचा या लाईन पासूनचा डिस्टन्स हा इक्वल असला पाहिजे. तर हा एक पॉइंट आहे, मिळाला मला. हा पण एक पॉइंट आहे. हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स असा पाहाल तर हा इक्वलच आहे. हा पण एक पॉइंट आहे. हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स पाहाल तो इक्वल जाणवतोय. करेक्ट. सो असे खूप सारे पॉइंट्स मिळतील. हा पण एक पॉइंट आहे की हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वल दिसतोय. बरोबर. सो हा पण एक पॉइंट मिळेल. सो असे खूप सारे पॉइंट जर का तुम्ही जमा कराल, तुम्हाला असं समजेल काइंड ऑफ अशा टाइपचा एक पॅटर्न बनत आहे. ज्याला की आपण पॅराबोला बोलतो. ज्याला की आपण पॅराबोला बोलतो. त्याचं इक्वेशन आपल्याला बनवायचं ऍक्च्युली, नाही का? त्याचं इक्वेशन बनवायचं असल्यामुळे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस कन्सिडर करणं हे मॅन्डेटरी बनतं विषय. विदाउट एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, विदाउट पोझिशनिंग, बरोबर, इक्वेशन तर बनवू नाही शकत ना आपण. सो आता याच्यामध्ये आपण काय काय करतो पहा. जो काही इक्वेशन बनवू आपण तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये बनतोय पहिले. त्याच्यानंतर जनरल फॉर्म पण आपण पाहणार आहोत. तर बेसिकली हा जो पॉइंट आहे, करेक्ट, हा जो पॉइंट आहे, तर या पॉइंट मधून मी एक लाईन ड्रॉ करीन हॉरिझॉन्टल, बरोबर, जी की याला परपेंडिक्युलर आहे, जी की या डायरेक्ट्रिक्सला कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि या लाईनला मी इथे एक्स ऍक्सिस बोलीन. याला बोललं जातं ऍक्सिस ऑफ पॅराबोला. काय आहे हा? ऍक्सिस. ओके. Okay, this is basically axis of parabola. काय मुलांना हा? Axis of parabola. What is axis of parabola? A line about which parabola is symmetric is said to be axis of parabola. Similarly, line about which ellipse is symmetric. हा, लाईनच्या अबाउट इलिप्स सिमेट्रिक आहे. सो याला बोलतो आपण ऍक्सिस ऑफ इलिप्स. इव्हन याही लाईनच्या अबाउट इलिप्स सिमेट्रिक आहे. सो याला बोलतो आपण ऍक्सिस ऑफ इलिप्स. सो इलिप्सला तसे दोन ऍक्सिस आहेत. बिकॉज इलिप्स हा दोन लाईनच्या अबाउट सिमेट्रिक आहे. पण तसं पॅराबोलाचा विचार कराल तर पॅराबोला हा एकाच लाईनच्या अबाउट सिमेट्रिक आहे. सो या लाईनला बोलतो आपण ऍक्सिस ऑफ पॅराबोला, बिकॉज या लाईनच्या अबाउट वरती आणि खालती एक्झॅक्टली सेम पार्ट दिसतो तुम्हाला पॅराबोलाचा. सो दॅट इज ऍक्सिस ऑफ पॅराबोला. सो एक्स ऍक्सिस इज द ऍक्सिस ऑफ पॅराबोला इन दिस पर्टिक्युलर केस. यानंतर आता आपल्याला वाय ऍक्सिस पण कन्सिडर करायला लागेल. सो वाय ऍक्सिस कशी ड्रॉ करायची पहा. तर वाय ऍक्सिस ड्रॉ करते वेळी, वाय ऍक्सिस ड्रॉ करते वेळी तुम्हाला या पर्टिक्युलर पॉइंट मधून हा वाय ऍक्सिस पास करायचा आहे. ओके, या पर्टिक्युलर पॉइंट मधून तो वाय ऍक्सिस तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, जो की बाय डिफॉल्ट लाईक एक्स ला परपेंडिक्युलर असणारच आहे. ओके, बरं, आणखीन एक पॉइंट राहिला पहा, तो पहिले कन्वे करतो. ओके, जसं की हा, याला, हा जो आहे ना पॉइंट, तर याला बोलतो आपण व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला. व्हर्टेक्स. काय हा? व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला. ऍक्सिस ऑफ पॅराबोला आणि पॅराबोला यांचा जो इंटरसेक्शन पॉइंट असतो दॅट इज व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला. मग पॅराबोला कुठे जरी शिफ्ट झाला ना तरी व्हर्टेक्सचा कॉन्सेप्ट एकदम सेम आहे, की पॅराबोलाचा ऍक्सिस आणि पॅराबोला यांच्यामधला इंटरसेक्शन पॉइंट इज सेड टू बी व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला, जो की या पर्टिक्युलर केसमध्ये ओरिजिन आहे दॅट इज 0,0. सो व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला इज 0,0. पॅराबोलामध्ये मोस्ट ऑफ द चान्स क्वेश्चनचा हा इक्वेशन वरतीच आहे, इनिशियल पार्ट. ओके, पुढचा जो पार्ट आहे हा इनिशियल पार्ट एकदम बेस आहे. पहिला अर्धा तासावाला जो पार्ट आहे ना तो खूप जास्त लाईक फाउंडेशन असं समजू शकता तुम्ही. ओके, तर तो थोडं केअरफुली कराल. हम्म. तर व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला हा जो आहे हा वाय ऍक्सिस आहे आपला, वाय ऍक्सिस. ठीक आहे, तर मी इथे अज्युम करीन हा जो डिस्टन्स आहे लेट दॅट बी ए. ऑटोमॅटिकली फोकसचा जो कोऑर्डिनेट बनतो तो a,0 बनतो. बरं, आता मला हे सांगा, हा डिस्टन्स जर का ए असेल नाही का, पॅराबोलावरचा हा पॉइंट आहे. सो या पॉइंटचा फोकस पासून आणि या पॉइंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स हा इक्वल असला पाहिजे. याचा अर्थ हा पण ते डिस्टन्स ए असेल. हा म्हणजे ऑटोमॅटिकली हा जो डायरेक्ट्रिक्स आहे, डायरेक्ट्रिक्स, मी इथे लिहितो हवं तर, हा जो डायरेक्ट्रिक्स आहे, तर डायरेक्ट्रिक्सचा इक्वेशन म्हणतो एक्स इज इक्वल टू मायनस ए. कारण की हा ओरिजिन म्हणतो, तर मायनस ए म्हणजे ए डिस्टन्स इकडे येऊन एक्स ऍक्सिस वरती, ए डिस्टन्स इथे येऊन जर का लाईन ड्रॉ करत असाल
तर या लाईनचं इक्वेशन हा एक्स इज इक्वल टू मायनस ए बनेल. एक्स इक्वल टू काय बनेल तर मायनस ऑफ ए बनेल. ठीक आहे. आता राहतो मुद्दा पॅराबोलाच्या इक्वेशनचा. पॅराबोलाच्या इक्वेशनचा ज्या कोणत्या गोष्टींचा इक्वेशन तुम्हाला शोधायचा असतो, सो नॉर्मली तुम्ही काय करता, बरोबर, त्याच्यावरती एक पॉईंट कन्सिडर करता, बरोबर ना. सो जसं की आता मी समजा इथे एक पॉईंट कन्सिडर करतो, हा वाला कलर मी चेंज करतो जस्ट. सो एक पॉईंट कन्सिडर करतो, ज्याचा कोणाचं इक्वेशन शोधायचं आहे त्याच्यावरती एक पॉईंट कन्सिडर करायचा असतो. पॉईंटला एक्स किंवा वाय कन्सिडर करायचं असतं ऍक्च्युली. सो या पॉईंटला तुम्ही एक्स किंवा वाय बोलून टाका, एक्स किंवा वाय. तर असं काहीतरी करा की तो एक्स किंवा वाय इक्वेशन मध्ये आला पाहिजे, बरोबर. आता आपल्याला वर्डिंग मध्ये इन्फॉर्मेशन काय माहितीये की हा पॉईंट या पॉईंट पासून आणि हा पॉईंट या लाईन पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे, बरोबर ना. जसा विचार कराल तर या पॉईंटचा एक्स ऍक्सिस पासून सॉरी वाय ऍक्सिस पासून जो डिस्टन्स आहे तो तर एक्स असला पाहिजे, बरोबर ना. या पॉईंटचा या वाय ऍक्सिस पासून जो डिस्टन्स आहे दॅट इज एक्स, आणि हा डिस्टन्स जो आहे तर हा तर असला पाहिजे. हा तर डिस्टन्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. म्हणजे या पॉईंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स इज ए प्लस एक्स. या पॉईंटचा पॉईंट पासून म्हणजे फोकस पासूनचा डिस्टन्स डिस्टन्स फॉर्म्युलाने शोधला जाऊ शकतो. आणि त्या दोन डिस्टन्सला जर का तुम्ही इक्वेट कराल ना, तर तुम्हाला बेसिकली इक्वेशन मिळेल पॅराबोलाचा. इक्वेट करतो पहा, हा जो डिस्टन्स आहे दॅट इज ए प्लस एक्स. ए प्लस एक्स इट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ डिस्टन्स फॉर्म्युला पहा बरं, याचा या पॉईंट पासून डिस्टन्स इट इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ ए होल स्क्वेअर, ओके, प्लस वाय स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर कराल, इथे स्क्वेअर कराल तर ए स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर कराल तर एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स, ओके, प्लस ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सॉरी वाय स्क्वेअर कॅन्सल नाही होत रे बाबा. एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, ए स्क्वेअर कॅन्सल होईल. सो वाय स्क्वेअर हा मायनस टू एक्स तिकडे जाईल, टू एक्स प्लस टू एक्स इट विल बिकम फोर एक्स. सो वाय स्क्वेअरचा जो व्हॅल्यू आहे वाय स्क्वेअर व्हॅल्यू इट इज इक्वल टू फोर ए एक्स. सो दिस इज द इक्वेशन ऑफ पॅराबोला. हा जो पर्टिक्युलर पॅराबोला आता तुम्हाला इथे दिसतोय तर या पॅराबोलाचा हा इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज टू फोर एक्स. बोला काय इक्वेशन आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू फोर ए एक्स. हा या पर्टिक्युलर पॅराबोलाचं इक्वेशन आहे. आय होप इथेपर्यंत सर्वांना समजलं असेल. वाय स्क्वेअर इज टू फोर एक्स, करेक्ट. आता एक लाईन असते जी पास होते फोकस मधून, कुठून, फोकस मधून, आणि जी की या ऍक्सिसला परपेंडिक्युलर असते. अशा लाईनला बोलतो आपण लॅटस रेक्टम. ओके, अशा लाईनला काय बोलतो आपण, लॅटस रेक्टम. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम एक कॉन्सेप्ट आहे. त्या लॅटस रेक्टमचा टोटल जो लेंथ आहे ना, तर हा लेंथ किती असेल याच्याबद्दल थोडासा विचार करू. चलो 2 मिनिटं तुम्ही पहा, हा डिस्टन्स किती आहे सांगा बरं, हे आहे की नाहीये, बरोबर. कारण की वाय ऍक्सिस पासून या पॉईंटचा डिस्टन्स ए, बिकॉज हा डिस्टन्स ए तर हा पण डिस्टन्स ए असला पाहिजे. इव्हन हा पण ते डिस्टन्स ए. म्हणजे हा जो पॉइंट आहे पॅराबोलावरती जो पॉइंट आहे तर या पॉइंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स 2 आहे. पण आपल्याला माहिती पॉइंटचा डायरेक्ट्रिक्स पासून आणि पॉइंटचा फोकस पासून डिस्टन्स हा सेम असला पाहिजे. सो इन केस जर का हा 2 ए असेल, ओके, सो दिस हॅज टू बी 2 ए. त्याला पण ते 2 ए बनायला लागेल. नाही जर का हा 2 ए असेल तर हा पण ते 2 ए असेल. सो टोटल लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज इक्वल टू 4 ए. हा पण ते 2 ए असेल, बरोबर ना. सो लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इट शुड बी इक्वल टू 4 ए. लॅटिस रेक्टमचा जो लेंथ आहे ना, लॅटिस रेक्टमचा जो लेंथ आहे तर हा किती असला पाहिजे तर हा 4 ए असला पाहिजे. ओके, ठीक आहे, एक मिनिट जस्ट. ठीक आहे. सो लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम इट शुड बी 4 ए. सो टोटल लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम जो आहे ना तो 4 ए असला पाहिजे. एंड पॉइंट्स ऑफ लॅटिस रेक्टम, हा बरं, हा जो एंड पॉइंट आहे लॅटिस रेक्टमचा काय या पॉइंटचा कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, ए कॉमा 2 ए. ठीक आहे, ए कॉमा 2 ए. आणि हा जो एंड पॉइंट आहे इट शुड बी ए कॉमा मायनस 2 ए, बरोबर ना. सो ए कॉमा मायनस 2 ए. So these are the end points of lattice rectum, and length of lattice rectum it is equal to 4a. Length of lattice rectum is equal to 4a. Y square is equal to 4ax. मधला हा जो कोइफिशियंट असतो, ओके, तर तो लॅटिस रेक्टमचा बेसिकली लेंथ असतो. तो लॅटिस रेक्टमचा काय असतो, लेंथ असतो. एक बेसिक न्यूमेरिकल पण घेईन म्हणजे सर्व आर्टिकल्स बेसिकली तुमचे क्विकली रिवाइज पण होतील. यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो बनतो पहा फोकल डिस्टन्स. कोणता पॉइंट बनतो, फोकल डिस्टन्स. कोणताही एक रॅन्डम पॉइंट आहे पॅराबोलावरती, तर या पॉइंटचा फोकस पासून डिस्टन्स त्याला बोलतो आपण फोकल डिस्टन्स. कोणताही पॉइंट आहे रॅन्डमली. आता हा पॉइंट दिला असेल समजा तुम्हाला पॅराबोलावरती, तो पॉइंट दिला असेल किंवा त्या पॉइंटचा पॅरामीटर देतील, पुढे जाऊन पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. पॅरामीटर दिल्यानंतर हा पॉइंट निघतो ऍक्च्युली. ओके, आता जर का हा पॉइंट तुम्हाला देण्यात आला
तर या पॉईंटचा सरळ सरळ फोकस पासून तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करा बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. एक तर तुम्ही हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करा, नाहीतर तुम्ही हा डिस्टन्स कॅल्क्युलेट करा डायरेक्ट्रिक्स पासून. समजलं? तर या पॉईंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स आणि या पॉईंटचा फोकस पासून डिस्टन्स तसा टेक्निकली सेमच असतो. डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स कॅल्क्युलेट करणे सोपं आहे, बिकॉज हा तर ऑलरेडी ए आहे आणि या पॉइंटचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो हा डिस्टन्स आहे. समजलं का? ए प्लस एक्स बरोबर, म्हणजे हा टोटल डिस्टन्स आणि तो डिस्टन्स म्हणजेच फोकल डिस्टन्स आहे. आय होप हा पण पॉईंट क्लिअर असेल सर्वांना. मला वाटतं बऱ्यापैकी सर्व पॉईंट्स कव्हर झालेले आहेत पॅराबोला रिलेटेड, जे काही लाईक सर्व पॉईंट्स आहेत. ओके, वर्टेक्स असेल, डायरेक्ट्रिक्स असेल, लॅटिस रेक्टम असेल, ओके, देन फोकस असेल, समजा लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम, एंड पॉईंट्स ऑफ लॅटिस रेक्टम, फोकल डिस्टन्स. तर ही सर्व पॉईंट्स कव्हर झालेली आहेत. तर एक छोटंसं एक सम देतो मी तुम्हाला जस्ट. ओके, आता जर का मी तुम्हाला असं सांगेन की एक पॅराबोला आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 12x. तर आता या पर्टिक्युलर पॅराबोलाचा बरोबर सर्व डिटेल्स जे आहेत हे मेन्शन करा, असं जर का मी तुम्हाला कन्व्हे करेन, तुम्ही पहिले काय केलं पाहिजे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax या फॉर्मॅटमध्ये याला लिहिलं पाहिजे आणि तुम्ही समजून घेतलं पाहिजे की एची व्हॅल्यू 3 आहे. एची व्हॅल्यू काय 3 आहे. आता एचा व्हॅल्यू जर का 3 असेल तर ऑटोमॅटिकली हा जो फोकस आहे हा बनतो 3,0. काय बनतो 3,0. जो डायरेक्ट्रिक्सचा इक्वेशन आहे हा 3 डिस्टन्स पहा, 3 डिस्टन्स तिकडे जाऊन लाईन ड्रॉ करतो, याचा अर्थ एक्स इज इक्वल टू -3 इज द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स. वर्टेक्स चेंज नाही होणार, जो की 0,0 आहे तर तो 0,0 शिल्लक राहील. लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम इट इज इक्वल टू 2a प्लस 2a, दॅट इज 4 आहे ना. हा तर 4 आहे, ठीक आहे ना. एची व्हॅल्यू 3 आहे, सो 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. सो टोटल लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम इज इक्वल टू किती 12 आहे. करेक्ट. एंड पॉइंट्स ऑफ लॅटिस रेक्टम a, 2 आहे, सो 3, 2 इंटू 3 दॅट इज इक्वल टू 6. 3, 2 into 3 that is 6 but minus 6. Okay, so 3, 6 and 3, minus 6. So these are the end points of lattice rectum. हे lattice rectum चे काय आहेत मुलांना एंड पॉइंट्स आहेत. ओके, तर हे सर्व डिटेल्स तुम्ही शोधू शकता जर का तुम्हाला लाईक पॅराबोलाचं इक्वेशन दिलं असेल तर. सो पॅराबोला अशा पॅटर्न मध्ये असतो. थोडंसं आणखीन एक 2-3 एक्सप्लेनेशन देतो इक्वेशन रिलेटेड, पॅराबोलाच्या इक्वेशन रिलेटेड. हा पॅराबोलाचा इक्वेशन जो आपला आत्ता आला होता किंवा आता जो आपण लिहिला होता, दॅट इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 12x. बरोबर. आपला लेफ्ट हँड साइड जो आहे, आपला लेफ्ट हँड साइड जो आहे तर तो स्क्वेअर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, 0 किंवा पॉझिटिव्ह ऍक्च्युली. पण निगेटिव्ह तर बनण्याचा स्कोप नाहीये. सो एक्सला निगेटिव्ह व्हॅल्यू टाकण्याचा स्कोप नाहीये. तुम्ही एक्सला जर का निगेटिव्ह व्हॅल्यूज टाकाल ना तर राईट हँड साइड मध्ये निगेटिव्ह बनेल, बट तुमचा लेफ्ट हँड साइड हा पॉझिटिव्ह आहे. बोला, तुमचा लेफ्ट हँड साइड काय आहे, पॉझिटिव्ह आहे. बरोबर. सो हा पॉझिटिव्ह असेल, 0 किंवा पॉझिटिव्ह असेल तर इकडे निगेटिव्ह टाकण्यामध्ये सेन्स नाहीये. तुम्ही 0 टाकू शकता किंवा पॉझिटिव्ह टाकू शकता, बट निगेटिव्ह नाही टाकू शकत. सो म्हणून जर का विचार कराल तर पॅराबोला हा एक्झॅक्टली या साईडला आहे, म्हणजे जिथे एक्सच्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत त्या साईडला फक्त पॅराबोला आहे. एक्सची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल तर इकडे पॅराबोलाचा छोटा सुद्धा हिस्सा, एकही हिस्सा बेसिकली पॅराबोलाचा इकडे इन्क्लूड करण्यात नाही येत आहे. करेक्ट. 0 पासून सुरू होतो, बिकॉज 0 इज अलाउड. सो 0 जर का टाकाल तर हा वायची व्हॅल्यू पण 0 होईल. पण जर का समजा तुम्ही इथे 3 टाकाल, ना 3 टाकला, 12 इंटू 3 36, वाय स्क्वेअर इज 36. y square is 36, that means y is equal to plus or minus 6 ना. करेक्ट ना. सो x ला जर का तुम्ही 3 टाकाल तर y ची व्हॅल्यू काय बनेल, प्लस ऑर मायनस 6, प्लस ऑर मायनस 6. आय होप हे क्लिअर आहे. म्हणजे हर एक एक्सच्या व्हॅल्यूसाठी वायच्या तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत. मिनिमम टाइप ऑफ फंक्शन म्हणतो ऍक्च्युली. सॉरी, हा फंक्शनच नाहीये, बिकॉज व्हर्टिकल लाईन टेस्ट एकाच एक्स साठी 2 वायच्या व्हॅल्यूज आहेत ना, सो अशांना आपण फंक्शन नाही बोलत. ओके, बट ठीक आहे, तुम्हाला हे समजलं की एक्सच्या एका पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी वायच्या 2 व्हॅल्यूज एक्झिस्ट करतात. सो म्हणून हा ग्राफ जो आहे तो एक्स ऍक्सिसच्या अबाउट अशा पद्धतीने सिमेट्रिक आहे. व्हर्टिकल लाईन जो की ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे अशाला आपण डबल ऑर्डिनेट पण बोलतो. बोला, आपण याला काय बोलतो, डबल ऑर्डिनेट बोलतो. डबल ऑर्डिनेट, ठीक आहे, डबल ऑर्डिनेट. आता मी येतो थोडंसं इसेंट्रिसिटी बद्दल. ऍक्च्युली इलिप्स आणि हायपरबोलामध्ये इसेंट्रिसिटीचा यूज जास्त आहे. पॅराबोलाच्या केसमध्ये इसेंट्रिसिटी हा 1 असतो. इसेंट्रिसिटी म्हणजे काय, तर इथे लिहितो मी, इसेंट्रिसिटी इज द रेशो ऑफ, बरोबर, तर नाही का, पॉइंटचा फोकस पासून डिस्टन्स डिवाइड बाय पॉइंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स. सो पॉइंटचा फोकस पासून डिस्टन्स आणि पॉइंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स, पॉइंटचा फोकस पासून डिवाइड बाय पॉइंटचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स, याचा जो रेशो असतो ना याला बोललं जातं बेसिकली इसेंट्रिसिटी. पण
डेरिव्हेशन मध्ये तुम्ही पाहिलं असेल पॅराबोलाच्या केसमध्ये हा दोघांचा व्हॅल्यू सेम असतो. दोघांचा व्हॅल्यू सेम असल्यामुळे ते कट होतात आणि इसेंट्रिसिटीचा व्हॅल्यू बेसिकली 1 बनतो. सो इन केस ऑफ पॅराबोला इसेंट्रिसिटी इज 1, बट एलिप्स आणि हायपरबोलाच्या केसमध्ये इसेंट्रिसिटी हा एलिप्सच्या केसमध्ये लेस दॅन 1 आणि हायपरबोलाच्या केसमध्ये ग्रेटर दॅन 1 आहे. आता तिथे तो काय असतो एक्झॅक्टली हे आपण एलिप्स आणि हायपरबोलामध्ये डिटेलमध्ये पाहू. ओके. आय होप तुम्हाला हे सर्व इक्वेशन व्यवस्थित समजलं असेल. तर जातो मी पुढे. ओके. हे काही रिझल्ट्स आहेत सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत व्यवस्थित. तर पॅराबोलाच्या केसमध्ये जसं आता मी सांगितलं इसेंट्रिसिटी 1 असतो. एलिप्सच्या केसमध्ये इसेंट्रिसिटी लेस दॅन 1 असतो. हायपरबोलाच्या केसमध्ये इसेंट्रिसिटी हा ग्रेटर दॅन 1 असतो. जनरल जो इक्वेशन असतो आपला कोनिक सेक्शनचा पॅराबोला असू देत, एलिप्स असू देत किंवा हायपरबोला असू देत. ओके. तीनही केसमध्ये जो इक्वेशन आहे बरोबर कोनिक्सचा म्हणजे पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला असतो तो अशा फॉर्मॅटमध्ये असतो. हे पहा आता जो आपण स्टडी केला तो आपण अशा टाईपचा पॅराबोला स्टडी केला. बरोबर ना? नाही पण पॅराबोला तर असा पण असू शकतो ना, असा. बरोबर म्हणजे याच पॅराबोलाला इकडे शिफ्ट करून मी टिल्ट केलं. तर मग अशा केसमध्ये गरजेचं नाहीये की एव्हरी टाइम पॅराबोलाचं इक्वेशन असं स्टँडर्ड फॉर्ममध्येच येईल. मग तो पॅराबोलाचा इक्वेशन थोडासा वेगळा पण येऊ शकतो. जो की असा असतो. ओके. एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर 2gx 2fy प्लस सी. 12वीची मुलं थोडंसं रिलेट करतील हे व्यवस्थित. हा ऍक्च्युली पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा पण इक्वेशन होता ना. सर्व कोनिक सेक्शन्स बरोबर पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन असेल किंवा सर्कल असेल हे सर्व कोनिक सेक्शन्सचेच पार्ट आहेत ऍक्च्युली. बरोबर. सर्कलच्या केसमध्ये कसं असतं की एचचा व्हॅल्यू 0 असतो म्हणजे एक्स वाय वाला टर्मच प्रेझेंट नसतो. ए आणि बी चा व्हॅल्यू सेम असतो. बरोबर आणि या सर्कलचा रेडियस एक्झिस्ट झाला पाहिजे. अशी कंडिशन्स असतात. पुढे जाऊन जेव्हा तुम्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा लेसन शिकाल त्यामध्ये तुम्हाला असं समजेल की हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन तेव्हा असतो जर का हा डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 असतो. तर हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन रिप्रेझेंट करतो आणि एच स्क्वेअर मायनस ए बी पॉझिटिव्ह असला पाहिजे. बरोबर. चलो 2 मिनिटं हे नाही जरी समजलं तरी जस्ट याला इग्नोर कराल. एखाद्याने पेअर ऑफ स्ट्रेट लाईन लेसन शिकलाच नसेल आणि डायरेक्टली पॅराबोला पाहत असेल तर त्याला थोडंसं गोष्टी कमी समजतील कदाचित. तर मी कन्वे करतो तुम्हाला की हे रिझल्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे काय रिझल्ट आहे पहा. ओके. हर एक कोनिक सेक्शनचं इक्वेशन एक्स स्क्वेअर 2hxy by स्क्वेअर 2gx 2fy प्लस सी इज इक्वल टू 0 अशा फॉर्मॅटमध्ये असतो. ओके. मग जो काही इक्वेशन दिला असेल त्याला या फॉर्मॅटशी कम्पेअर करायचा. इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर वाला जो टर्म आहे त्याला ए शी इक्वेट करायचा. बरोबर. एक्स वाय वाला इक्वेशन ऍक्च्युअल इक्वेशन मध्ये एक्स वाय वाला जो टर्म आहे त्याला तुम्ही 2h शी इक्वेट करून h ची व्हॅल्यू शोधायची. बरोबर. आणि हे सर्व झाल्यानंतर एक डिटर्मिनंट शोधायचा. काय असतो माहिती का तो डिटर्मिनंट एबीसी एबीसी HHGGFF. ओके. हे प्लेस करून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू शोधायची. हा 0 नाही आला पाहिजे. जर का याला पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला बनायचं असेल तर जर का हा 0 येत असेल तर हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बनत जाईल. करेक्ट. सो जर का याला पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला बनायचा असेल तर हा जो डिटर्मिनंट आहे हा 0 नाही आला पाहिजे. आणि त्यानंतर इफ h स्क्वेअर मायनस ab is 0 then it is parabola. If h square minus ab is negative then it is ellipse, and when h square minus ab is positive then it is hyperbola. तर हे 3 रिझल्ट सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. लिहून घ्यावं तर व्यवस्थित. तर मी जातो आता पुढच्या स्लाइड वरती. ओके. पहा आता काय आहे इथे. जनरल इक्वेशन ऑफ पॅराबोला. तर पॅराबोलाचं थोडंसं जनरल इक्वेशन एक स्टँडर्ड इक्वेशन आपण स्टडी केलं. त्याच्यावरती एक न्यूमरिकल पण मी तुम्हाला घेऊन दाखवलं. त्याचे बेसिक डिटेल्स आपण एक्सप्लेन केली. करेक्ट. आता एक क्वेश्चन जस्ट मी तुमच्यासोबत डिस्कस करतो एक जनरल इक्वेशन बद्दल. अज्युम करा की हा वाय ऍक्सिस आहे, हा एक्स ऍक्सिस आहे. जनरल इक्वेशन मध्ये काय एक्स वाय ऍक्सिस म्हणजे असाच पॅराबोला असला पाहिजे हे नेसेसरी नाहीये. पॅराबोला बेसिकली कसाही असू शकतो. ओके. मी एक लाईन ड्रॉ करतो इथे. समजा एक अशी एक लाईन आहे. इथे एक पॉइंट आहे. पॉइंट आहे लेट्स से फॉर एक्झाम्पल 7,7 7,7 लाईनचं इक्वेशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 12. अशा टाईपचा एक लाईन आहे. आणि तुम्हाला असं सांगतोय की असा पॅराबोला शोधा. बोला असा पॅराबोला शोधा. बरोबर. ज्या पॅराबोलाचा हा डायरेक्ट्रिक्स आहे आणि ज्या पॅराबोलाचा हा फोकस आहे. बरोबर. क्वेश्चन समजला का सर्वांना? हा फोकस आहे आणि हा डायरेक्ट्रिक्स आहे. अशा टाईपचा पॅराबोलाचं इक्वेशन तुम्हाला शोधायचं आहे. तर पॉइंट तर क्लिअर आहे आपल्याला की पॅराबोला म्हणजे काय की असे पॉईंट जे फोकस आणि डायरेक्ट्रिक्स पासून इक्वल डिस्टन्स वरती असतात म्हणजे हा पॉईंट जो फोकस पासून आणि डायरेक्ट्रिक्स पासून इक्वल डिस्टन्स वरती असला पाहिजे. आणि असे पॉईंट जर का जमा कराल परत तो स्टोरी बनेल की असे पॉईंट जमा होतील. बरोबर. सो पॅराबोला हा असा बनेल अशा टाईपचा. नाही पण असं पॅराबोलाचं इक्वेशन आपल्याला शोधायचं. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅराबोलाचं इक्वेशन हा कसा शोधायचा असतो किंवा कोणत्याही कोनिक्सचा किंवा कोणत्याही कर्वचं इक्वेशन कसं शोधायचं असतो. त्यावरती एक पॉईंट कन्सिडर करायचं असतं ज्याला की आपण एक्स किंवा वाय बोलत असतो. एक्स किंवा वाय गेम मध्ये आला पाहिजे किंवा जो वर्डिंग मधला जो कंडिशन आहे
बरोबर सिच्युएशन आहे तो बेसिकली आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायचा असतो. सो एक्स वाय ला आणलं पाहिजे इक्वेशन मध्ये असं काहीतरी केलं पाहिजे. तर मी एक काम करतो हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स इक्वेट करतो. बरोबर ना? तर हा डिस्टन्स तुम्ही डिस्टन्स फॉर्मुला इक्वेट लिहू शकता एक्स मायनस सेव्हन होल स्क्वेअर ओके प्लस इट इज वाय मायनस सेव्हन होल स्क्वेअर. बरोबर याचा अंडर रूट करायला लागेल मला इज इक्वल टू सो डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन आर्टिकल माहिती आहे आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये कव्हर केलाय. सो या पॉईंटचा या लाईन पासूनचा डिस्टन्स कसा शोधतो आपण हा पॉईंट डायरेक्टली लाईन मध्ये टाकतो नाही का आपण. सो टाका बरं 2x + 3y ओके मायनस ऑफ 12 ना मायनस ऑफ 12 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ a² + b². ओके याचा अर्थ अंडर रूट ऑफ 13 बनेल ना इथं अंडर रूट ऑफ किती बनेल 13 बनेल. बरोबर दोन्ही साईडला स्क्वेअर करा दोनही साईडला स्क्वेअर करा तर इथे काय होईल पहा एक्स मायनस सेव्हन होल स्क्वेअर ओके प्लस वाय मायनस ऑफ सेव्हन होल स्क्वेअर इज इक्वल टू सो इट इज इक्वल टू याचाही स्क्वेअर करा आता याचा स्क्वेअर करा तर खाली 13 बनेल आणि वरती पाहाल ना तर 2x + 3y मायनस ऑफ 12 आणि याचा होल स्क्वेअर बनेल. हो तर होल स्क्वेअर लिहा किंवा हे दोन हे हाच ब्रॅकेट डबल लिहा आणि मल्टिप्लाय करा. बरोबर याला एक्सपांड करा याला एक्सपांड करा 13 इकडे आणा एक सॉल्व्ह करा इक्वेशन बनेल. तर तो तुमचा पॅराबोलाचा इक्वेशन झाला या पर्टिक्युलर केसमध्ये ओके. बोला मुलांना समजलं आहे सर्वांना. हं? तर हे अशा पद्धतीने शोधतो आपण जनरल पॅराबोलाचं इक्वेशन हा अशा पद्धतीने शोधतो इतकं पण काही अवघड नाहीये. ओके पण समजा जर का तुम्हाला असं विचारण्यात आलं की हा फोकस आहे हं? हा डायरेक्ट्रिक्स आहे अशा टाईपचा जो पॅराबोला ना त्या पॅराबोलाचा लेंथ ऑफ लॅटस रेक्टम शोधा. काय शोधा लेंथ ऑफ लॅटस रेक्टम म्हणजे हा डिस्टन्स ना लेंथ ऑफ लॅटस रेक्टम म्हणजे हा डिस्टन्स पण पॅराबोलाला ओरिजिनल पॅराबोलाला शिफ्ट केला लेट से फॉर एक्झाम्पल एका वेगळ्या लोकेशनवरती शिफ्ट केला देन टिल्ट केला बरं थोडंसं टिल्ट केला समजा काही फरक नाही पडणार जॉमेट्रीवरती म्हणजे लॅटिस रेक्टमचा लेंथ जो 4a आहे तो 4aच राहणार आहे तो का चेंज होईल प्रोफाईल थोडी ना बदलला पॅराबोलाचा करेक्ट. तर मला असं म्हणायचं आहे की लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम तर 4a असतो ना किती असतो 4a असतो बट ए म्हणजे काय नाही ए म्हणजे या फोकसचा वर्टेक्स पासून डिस्टन्स फोकसचा फोकसचा करेक्ट वर्टेक्स पासूनचा डिस्टन्स म्हणजे ए असतो नाही पण वर्टेक्सच माहित नाही तर मग काम करू ना वर्टेक्सचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स पण तर एच असतो हा पण ए असतो हा पण ए असतो बरोबर. तर मी एक काम करतो फोकसचा ओके फोकसचा डायरेक्टली डायरेक्ट्रिक्स पासूनच डिस्टन्स शोधून टाकतो फोकसचा डायरेक्ट्रिक्स पासून डिस्टन्स तुम्ही म्हणणार कसं शोधणार डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन बरोबर ना डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन हा तर डिस्टन्स शोधू शकतो आपण आणि हा डिस्टन्स 2a आहे 2a किती आहे 2a ए प्लस ए 2a डिस्टन्स आहे त्याला 2 ने डिवाइड करा तुम्हाला ए मिळेल 4a पाहिजे का इंटू 4 करा म्हणजे लेंथ ऑफ लॅटस रेक्टम मिळेल तुला म्हणजे काय मिळेल लेंथ ऑफ लॅटस रेक्टम मिळेल लॅटस रेक्टमचा ओरिएंटेशन थोडंसं चुकीचं ड्रॉ केलं असं असला पाहिजे ना लेंथ ऑफ लॅटस रेक्टम हा अशा टाईप मध्ये असला पाहिजे करेक्ट आहे. समजा कोणी तुम्हाला व्हर्टेक्स विचारला व्हर्टेक्सचा कोऑर्डिनेट विचारला व्हर्टेक्सचा कोऑर्डिनेट विचारला तुम्ही काय केलं पाहिजे बघा आता समजतं का हा या लाईनचं इक्वेशन दिलंय बराबर तर मग मी या लाईनचा स्लोप शोधीन काय शोधीन स्लोप कसं शोधीन स्लोप मायनस ऑफ कोइफिशियंट ऑफ एक्स बाय कोइफिशियंट ऑफ वाय उलटा करून रिव्हर्स करीन म्हणजे मला याचा स्लोप निघेल नाही बट ही जी लाईन आहे याचा पासिंग पॉईंट पण तर आहे हा तोच तर फोकस होता आपला समजलं म्हणजे याचं इक्वेशन निघेल याचं इक्वेशन आणि याचं इक्वेशन सॉल्व्ह कराल तर तुम्हाला हा पॉईंट निघेल आणि या दोन पॉईंटचा मिड पॉईंट शोधाल तर तुम्हाला बेसिकली व्हर्टेक्स निघेल बोला काय निघेल तर व्हर्टेक्स निघेल अशा पद्धतीने तुम्ही व्हर्टेक्स पण शोधू शकता ओके व्हर्टेक्स पण शोधू शकता आय होप तुम्हाला हे समजलं असेल सर्व की त्याचे एंड पॉईंट्स ऑफ लॅटिस रेक्टम वगैरे लाईक ऑब्लिक पॅराबोलाचे एंड पॉईंट्स ऑफ लॅटिस रेक्टम वगैरे अशा गोष्टी नाही विचारणार सो इतकं टेन्शन ना घेऊ तेही शोधायचं असेल तर तेही काही अवघड नाहीये बरोबर तुम्ही म्हणणार कसं शोधायचं बघा मी जस्ट अप्रोच एक्सप्लेन करतोय प्रोसिजर तुम्हाला करायला लागेल जसं की मी आता या लाईनचं इक्वेशन शोधीन म्हणणार कसं काय फोकस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे या लाईनचा स्लोप कुठे आहे मी म्हणेन याला पॅरल आहे ही लाईन करेक्ट ना डायरेक्टली लॅटस रेक्टमचा इक्वेशन शोधतो बा आता याला पॅरल लॅटस रेक्टम असल्यामुळे
2x प्लस 3y तर कॉपीज करीन ना ऍज इट इज इक्वल टू सी, इज इक्वल टू काय सी. बट तुम्ही समजून घ्या की या पॉईंटने या लाईनला सॅटिस्फाय केला पाहिजे. सो तो पॉईंट मी इथे टाकून देईन 7 7. सो 21 प्लस 14 35 बनेल ना. सो 35 लिहून टाकीन मी इथे. बनला हा लाईन. करेक्ट. आता असा कोणता क्वेश्चन आपण स्ट्रेट लाईन मध्ये केला आहे का याचा विचार कराल की एका पॉइंट वरून स्ट्रेट लाईन वरती एका पॉइंट वरून 2a डिस्टन्स वरती 2 पॉईंट शोधायचे. निघून जाईल ना मग एंड पॉईंट ऑफ लाईट टर्म. बरोबर. स्ट्रेट लाईन वरती एका पर्टिक्युलर पॉइंट वरतून 2a डिस्टन्स वरती 2 पॉईंट शोधायचे. आता एचा व्हॅल्यू समजा आला 3. किती आला 3. तर 2 × 3 = 6 ना. त्याचा अर्थ या पॉईंट पासून 6 डिस्टन्स वरती तिकडे आणि 6 डिस्टन्स वरती इकडे पॉईंट शोधायचा. ओके. पॉईंट पासून 6 डिस्टन्स वरती तिकडे आणि 6 डिस्टन्स वरती इकडे पॉईंट शोधायचा. कसा शोधायचा. पहा बरं मी असं केलं समजा तर. ओके. या लाईनचं इक्वेशन या लाईनचं इक्वेशन आहे. सो या पॉईंटला मी असं कन्सिडर करतो. एक्सला मी एक्सच लिहितो. फक्त वायला काय लिहितो माहिती का 35 मायनस 2x डिवाइड बाय 3. 35 मायनस 2x डिवाइड बाय 3. वायला मी असं लिहिन. आणि या पॉईंटनी हा पॉईंट या लाईन वरती असल्यामुळे त्या पॉईंटनी या लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय केला पाहिजे. सो एक्स कोऑर्डिनेटला एक्सच लिहितो. बट वाय कोऑर्डिनेटला 35 मायनस ऑफ 2x डिवाइड बाय 3. 35 मायनस ऑफ 2x डिवाइड बाय 3 असं मी लिहू शकतो. आणि मी काय करीन या पॉईंट आणि या पॉईंट मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करीन. बरोबर ना. x2 मायनस x1 होल स्क्वेअर y2 मायनस y1 होल स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक येईल. एक्सच्या 2 व्हॅल्यू येतील. एक व्हॅल्यू टाका हा पॉईंट मिळेल, दुसरा व्हॅल्यू टाका हा पॉईंट मिळेल. सो लॅटिस रेक्टमचे एंड पॉईंट्स पण तुम्हाला मिळून जातील बाय चान्स जर का असा क्वेश्चन आला तर. ओके. बट एवढा अवघड क्वेश्चन सीटी मध्ये विचारणार नाही, नका टेन्शन घेऊ. बट तुम्ही म्हणाल मग कशासाठी एक्सप्लेन केला. एक्सप्लेन यासाठी केलं की लाईक अप्रोचेस डेव्हलप होतील. ओके. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक्सप्लेन केलेलं आहे मी. तर जातो आता नेक्स्ट सम वरती. नाही पण सीईटी मध्ये जास्त भले तो क्वेश्चन येईल नाही येईल हा वेगळा मुद्दा. बट सीईटी मध्ये चांगले मार्क्स पाहिजे असतील तो क्वेश्चन तुम्हाला आला पाहिजे. किंवा हे सर्व जे आता आपण डिस्कस केलं आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने व्यवस्थित समजलंही पाहिजे. ओके. चलो नेक्स्ट अदर स्टँडर्ड फॉर्म्स ऑफ पॅराबोला. अदर स्टँडर्ड फॉर्म्स ऑफ पॅराबोला जसं आता या पॅराबोलाचा जो इक्वेशन आहे y² इज इक्वल टू 4ax असा असतो. ओके. सो तसा हा जो पॅराबोला हा तर या पॅराबोलाचं इक्वेशन हा y² इज इक्वल टू -4x असतो. हा जर का y² इज इक्वल टू 4x असेल तर तो जो पॅराबोला आहे ना तर त्याचा इक्वेशन हा y² इज इक्वल टू -4ax हा अशा पद्धतीने असतो. y² इज इक्वल टू -4x. देन नाही जसं आता याचा फोकस जर का a,0 असेल तर याचा फोकस इथे असेल ना -a,0 सर्व गोष्टी चेंज होतील. याचा डायरेक्ट्रिक्स इथून पास होत असेल तर मग सिमिलरली याचा जो डायरेक्ट्रिक्स आहे तर तो बेसिकली इथून पास होईल. ठीक आहे. किती सेम डिस्टन्स ए आहे ना तर इथे ए डिस्टन्स वरून पास होईल. याचा लॅटस रेक्टम इथे असेल हा तर याचा लॅटस रेक्टम इथे असेल काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. सो अशा पद्धतीने गोष्टी चेंज होतात. आय होप तुम्ही हे अरेंज करून घ्यालच याला. याच्यावरती एक हवं तर न्यूमेरिकल घेऊन टाकतो. का y² इक्वल टू -4x का असतो विचार कराल इथे की x ची व्हॅल्यू जर का निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह विल बिकम पॉझिटिव्ह आणि y² इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो अशा टाईपचा जो इक्वेशन आहे त्याच्यामध्ये एक्सच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकण्यामध्ये सेन्स नाही बनत. कसं टाकणार एक्सचा पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकाल तर हे निगेटिव्ह बनेल ना. y² निगेटिव्ह असेल तर लाईक कसं चालणार तुम्हाला. सो म्हणून एक्सची निगेटिव्ह व्हॅल्यू टाकायला लागते. सो म्हणून एक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यू जिथे आहेत ना तिथेच हा ग्राफ एक्झिस्ट करतो. सो म्हणून या पॅराबोलाचं इक्वेशन अशा इक्वेशनचा जो पॅराबोला आहे तो अशा टाईपमध्ये असणार आहे. आता समजा जर का तुम्हाला असा एक क्वेश्चन दिला कोणी की पॅराबोलाचं इक्वेशन दिला समजा असा पहा समजा पॅराबोलाचं इक्वेशन लेट्स से फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने दिलेलं आहे. अरे हा नाही आपल्याला तो पॅराबोला घ्यायचा होता ना. हा पॅराबोला घ्यायचा होता. तर पॅराबोलाचं इक्वेशन इज y² इज इक्वल टू 20x -20x. y² इज इक्वल टू -20x. आता मी काय लिहिन याला कम्पेअर करीन स्टँड फॉर्मशी y² इज इक्वल टू -4 ओके ए एक्स असं लिहायला लागेल ना आपल्याला. सो एचा व्हॅल्यू किती बनतो 5 बनतो. एचा व्हॅल्यू किती बनतो 5 बनतो. आता एचा व्हॅल्यू 5 बनत असल्यामुळे जो फोकस आहे हा -5,0. जो लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम आहे दॅट इज 4 ए. किती 4a. एची व्हॅल्यू 5 टाकाल 20. लेंथ कॅनॉट बी निगेटिव्ह ना. पण हा डिस्टन्स 2a असतो. हा म्हणजे एंड पॉइंट्स काय बनतील -5 -10.
सॉरी -5 मायनस ऑफ 5 कॉमा 10 आणि हा पॉईंट काय बनेल पहा बरं, -5 कॉमा ओके -10 खाली जातोय, सो वाय कॉर्डिनेट शुड बी निगेटिव्ह. ओके, डायरेक्ट्रिक्सचं इक्वेशन काय बनतो इथे, डायरेक्ट्रिक्स इकडे ए डिस्टन्स वरती असते म्हणजे 5 डिस्टन्स वरती असते. ए इज इक्वल टू 5 बिकॉज ए इज इक्वल टू किती आहे 5 4ax वाला ए इज इक्वल टू 5. सो डायरेक्ट्रिक्स जर का 5 डिस्टन्स वरती असेल बरोबर, सो इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज इक्वल टू एक्स इक्वल टू 5 नाही का, एक्स ऍक्सिस वरती 5 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे एक्स इक्वल टू 5. या पर्टिक्युलर पॅराबोलाचा ऍक्सिस जो आहे तो एक्स ऍक्सिस आहे. एक्सिस ऑफ पॅराबोला इज एक्स ऍक्सिस ओनली. वर्टेक्स ऑफ पॅराबोला इट इज 0,0 ओनली. पॅराबोलावरती समजा एक पॉईंट देण्यात आला, पॅराबोलावरती समजा एक पॉईंट देण्यात आला, कोणता एक रॅन्डम पॉईंट असेल. समजा हा जो पॉईंट आहे, तर या पॉईंटचा जो एक्स कॉर्डिनेट आहे लेट दॅट बी -20 वाय कॉर्डिनेट पण मग 20 बनेल ना. जर का एक्सला मी -20 टाकलं तर -20 -20 बरोबर, सो 400 बनेल. सो वाय स्क्वेअर इज 400 बरोबर, म्हणजे वायची व्हॅल्यू 20 बनेल. -20 समजा हा पॉईंट. आता या पॉईंटचं जर का फोकल डिस्टन्स कोणी विचारलं तर या पॉईंटच्या फोकस पासून डिस्टन्स शोधायचं तुम्हाला ऍक्च्युली. डिस्टन्स फॉर्म्युला तर तुम्ही यूज करू शकाल ना. बरोबर, या पॉईंटचा या पॉईंट पासून डिस्टन्स शोधा, डिस्टन्स बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही फोकल डिस्टन्स शोधू शकता. आय होप हे समजलेलं असेल सर्वांना. ओके, आता या व्यतिरिक्त आणखीन स्टँडर्ड पॅराबोला कसे असू शकतात पहा. समजा जर का पॅराबोला अशा टाईप मध्ये असेल, पॅराबोला जर का अशा टाईप मध्ये असेल तर या पॅराबोलाचा इक्वेशन हा एक्स स्क्वेअर इज टू 4ay असतो. आणि हा जो पॅराबोला आहे त्याचा इक्वेशन जो आहे तो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू -4ay असतो. ओके, सो एक्स स्क्वेअर इज टू 4ay, एक्स स्क्वेअर इज टू -4ay या टाईप मध्ये. यातला मला वाटतं मी हा जो पॅराबोला आहे तो घेतो आणि त्याचे सर्व गोष्टी शोधतो, डायरेक्ट्रिक्स वर्टेक्स वगैरे वगैरे सर्व. ओके, तर त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर पहा, समजा एक पॅराबोला देण्यात आलेला आहे, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 20y, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 20y. तुम्ही काय लिहिण्याला, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. सो याचा व्हॅल्यू किती बनला तर 5 बनला. तर याचा व्हॅल्यू जर का 5 बनत असेल, याचा व्हॅल्यू जर का 5 बनत असेल तर हा डिस्टन्स ए असतो ना. सो हा पॉईंट बनतो 0,5. बोला किती बनतो 0,5. लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम हा 4a बनतो. 4 इंटू ए म्हणजे 20 म्हणजे हा 10 आणि हा 10. सो या पॉईंटचा कॉर्डिनेट किती 10,5 10,5 आणि या पॉईंटचा कॉर्डिनेट किती -10,5 -10,5. डायरेक्ट बनतो इथे हा जो की परत अगेन ए डिस्टन्स वरती असतो. ए किती आहे 5. सो 5 डिस्टन्स वरती डायरेक्ट्रिक्स असेल. सो इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज इक्वल टू वाय इज टू -5. वाय एक्सिस वरती -5 वरती येऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे वाय इज इक्वल टू -5. वर्टेक्स हा ओरिजिनच आहे. बट या पॅराबोलाचा कोणी ऍक्सिस जर का तुम्हाला विचारला, बोला या पॅराबोलाचा जर का कोणी तुम्हाला ऍक्सिस विचारलं तर तुम्हाला हे सांगायला लागेल की ऍक्सिस ऑफ पॅराबोला हा आहे. बोला ऍक्सिस ऑफ पॅराबोला काय आहे, हा आहे. ओके, हा जो पॅराबोला आपण शोधला होता या पर्टिक्युलर पॅराबोलाचा ऍक्सिस हा होता ना, लाईन अबाउट विच पॅराबोला इज सिमेट्रिक ऍक्सिस हा होता. आणि समजा तुम्हाला ऍक्सिसचं इक्वेशन कोणी विचारलं असतं तर तुम्हाला काय करायला लागलं असतं माहिती का, या लाईनचं इक्वेशन दिला होता ना, त्याचा उलटा करून रिव्हर्स करा म्हणजे या लाईनचं इक्वेशन येईल, या लाईनचा स्लोप येईल आणि हा पासिंग पॉईंट आहे या लाईनचं इक्वेशन येईल. सो बाय चान्स कोणी ऍक्सिसचं इक्वेशन विचारलं तर तोही तुम्हाला शोधता आला पाहिजे. ओके, सो मला वाटतं जातो मी आता पुढे काही न्यूमरिकल्स आहेत. ओके, तर पहा काय फोकस आहे, हे सर्व स्टँड पॅराबोलाचे क्वेश्चन्स आहेत. फोकस आहे 6,0 ला, किती 6,0. ओके, डायरेक्ट्रिक्स आहे -6 ला. -6 म्हणजे हा पण डिस्टन्स 6 ना, म्हणजे एकदम प्युअर स्टँडर्ड पॅराबोला कुठे शिफ्ट पण नाही केलाय. कारण हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स जर का सेम असेल ओके, तर पॅराबोलावरती पॉईंट कन्सिडर करा जो फोकस पासून आणि डायरेक्ट्रिक्स पासून इक्वल डिस्टन्स वरती आहे. तर बाय डिफॉल्ट पॅराबोला तर असाच असणार ना मग अशा केसमध्ये. काय बनेल पॅराबोलाचं इक्वेशन, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 6 आहे ना, सो 24x बनला. द नेक्स्ट फोकस -3, फोकस कुठे तर 0,-3 0,-3 0,-3 इथे असेल ना. सो 0,-3 हा झाला फोकस आणि डायरेक्ट्रिक्स इज वाय इज टू 3, वाय इज टू 3 इथे असतो, वाय इज टू 3 सेम डिस्टन्स आहे काय, हा पण 3 आहे आणि हा पण 3 आहे बरोबर. याचा अर्थ जो पॅराबोला आहे आपला तो अशा टाईप मध्ये असणार आहे, अशा टाईप मध्ये असणार आहे. काय असतो या पॅराबोलाचं इक्वेशन, या पॅराबोलाचं इक्वेशन असतो एक्स स्क्वेअर इज टू -4ay. हा जर का असेल तर एक्स स्क्वेअर इज टू 4ay आणि हा जर का असेल तर एक्स स्क्वेअर इज टू -4ay.
ए ची व्हॅल्यू म्हणजे हा डिस्टन्स असतो ऍक्च्युली, बरोबर, जो की 3 आहे. तर इथे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मला -12y अशा पद्धतीने इथे लिहायला लागेल. ओके. द नेक्स्ट, आता पहा बरं, इथे वर्टेक्स आहे 0 0 आणि फोकस आहे 3,0. वर्टेक्स कुठे 0 0 आणि फोकस इज 3,0. सोपं आहे ना, म्हणजे हाच ना पॅराबोला. फोकस हा वर्टेक्स, तर पॅराबोला अशा पद्धतीने असला पाहिजे. तर हा डिस्टन्स किती आहे? याच डिस्टन्सला आपण ए बोलतो, जो की 3 आहे. या पॅराबोलाचं इक्वेशन y स्क्वेअर इज टू 4ax असतो. सो y स्क्वेअर इज टू 4a, a व्हॅल्यू इज 3. ओके, सो 12x. सो y स्क्वेअर इज टू 12x बनतो. सो या पर्टिक्युलर पॅराबोलाचा जो इक्वेशन आहे तो y स्क्वेअर इज इक्वल टू 12x. सो अशा पद्धतीने असेल तो. सो आय होप इथेपर्यंत क्लिअर आहे. समजा जर क्वेश्चन असा विचारण्यात आला तर काय करणार तुम्ही? देतो एक मिनिट. ओके. आता मी काय करतो, स्टँडर्ड पॅराबोलाला शिफ्टिंग द स्टँडर्ड पॅराबोला, लाईक स्टँडर्ड पॅराबोलाला एका वेगळ्या जागी शिफ्ट करतो. टिल्ट नाही करत. टिल्ट नाही करत आहे मी, फक्त मी शिफ्ट करत आहे. ओके, विदाउट टिल्टिंग शिफ्टिंग आहे. पहा, समजा पॅराबोला आहे आपला असा. हा समजा आपला पॅराबोला आहे, तो स्टँडर्ड पॅराबोला आहे, जो की आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. हा पॅराबोला आहे. आणि या पॅराबोलाला ऍज इट इज इथून मी लिफ्ट करून कोणत्या वेगळ्या लोकेशनवरती ठेवतोय, जसं की इथे ठेवतोय समजा h,k वरती. h,k वरती ठेवतोय, तर पॅराबोला हा असा बनेल. सेम ऍज इट इज कॉपी पेस्ट केलाय आपण. तर या पॅराबोलाचं इक्वेशन काय करायचं असतं मी सांगतो तुम्हाला. शिफ्ट ऑफ ओरिजिनचा आर्टिकल वगैरे लावून आहे हे सर्व. एक्सप्लेन खूप जास्त डिटेलमध्ये करत नाही, बट तुम्ही जस्ट हे समजून घ्या हे असं करायचं. सेम इक्वेशन कॉपी करायचा, फक्त वायच्या जागी वाय मायनस के लिहायचा. ओके, आणि एक्सच्या जागी एक्स मायनस एच लिहायचा. या पॅराबोलाला पहिले हे पाहिजे की कोणत्या पॅराबोलाला शिफ्ट केल्यानंतर हा आलाय. तर या पॅराबोलाला शिफ्ट केल्यानंतर हा आलाय. तर मग या पॅराबोलाचा इक्वेशनचा फॉर्मॅट कॉपी करायचा, वाय स्क्वेअर इज टू 4ax. फक्त वायच्या जागी वाय मायनस के आणि एक्सच्या जागी एक्स मायनस एच प्लेस करायचा. हो, तर पहा तुम्ही, हा पॉईंट जो आहे ना एच के हा पॉईंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करतोय. बघा ना, एच टाका इथे, एच मायनस एच 0, के टाका, के मायनस के 0, इकडे पण 0 तिकडे पण 0. सो हा पॉईंट ऍक्च्युअल मध्ये सॅटिस्फाय करत आहे. ओके, तर लक्षात राहील सर्वांच्या हे. पॅराबोलाला शिफ्ट केल्यानंतर हा अशा पद्धतीने वर्क करतो. क्वेश्चन आहे का याच्यावरती काही? आहे. जसं की आता हा एक क्वेश्चन आहे, तर या क्वेश्चन थ्रू मी त्याला थोडंसं आणखीन डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. बाय डिफॉल्ट तुमचा हा डाऊट बनेल, पॅराबोलाला शिफ्ट केलं तर लॅटिस रेक्टम पण शिफ्ट झाला, त्याच्या एंड पॉईंट्स पण आता चेंज झाली, फोकस पण चेंज झाला, डायरेक्ट्रिक्स पण चेंज झाला. या सर्व गोष्टींचा जो इक्वेशन आहे तो आपण आता इथे शोधू पुढच्या न्यूमरिकल मध्ये. पण हे समजलं का तुम्हाला? समजा हा पॅराबोला असेल, एक्स स्क्वेअर इज टू 4ay. याला जर का मी इथे या लोकेशनवरती शिफ्ट केलं, h,k या पॉईंट वरती, तर इक्वेशन काय लिहिन मी याचा? सांगा बरं. फॉर्मॅट तर सेम वापरीन, एक्स स्क्वेअर इज टू 4ay. फक्त एक्सच्या जागी एक्स मायनस एच टाकीन मी, 4a, आणि वायच्या जागी वाय मायनस के टाकीन. बोला, वायच्या जागी काय टाकीन? वाय मायनस ऑफ के टाकीन. वाय मायनस ऑफ काय? के टाकीन. ठीक आहे. पहा आता नेक्स्ट 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 क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. हा त्यांचं असं म्हणणं आहे की हा पॅराबोला आहे. ओके, रिप्रेझेंट्स पॅराबोला and find its vertex lattice, लाईक या सर्व गोष्टी ना याच्या आपल्याला शोधायच्यात, या पॅराबोलाच्या या बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत तर या आपल्याला शोधायच्या आहेत. ठीक आहे, तर पहा आता हे कसं शोधलं पाहिजे. म्हणजे तर पॅराबोलाचं इक्वेशन नीट लिहिलं पाहिजे. मी याला असं लिहू, वाय स्क्वेअर प्लस 2y ओके प्लस 1 इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ 4. लिहू शकतो ना असं याला मी. कम्प्लीट स्क्वेअर करतो ऍक्च्युली मी. हा -4 इथे जाईल तर हे +5 बनेल, -x इकडे जाईल तर +xच बनेल. त्याला लिहिते वेळी लिहीन मी y प्लस 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस ऑफ 4. बरोबर. त्याला परत लिहिते वेळी मी असं लिहीन, y मायनस ऑफ -1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 4a ओके एक्स मायनस ऑफ एच. आता रीड करते वेळी या पॅराबोलाला मी असं रीड करू शकतो का? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स मायनस एच. रिपीट करतो, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स मायनस एच. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स मायनस एच. वाय स्क्वेअर इज टू 4a एक्स सॉरी, वाय स्क्वेअर इज टू 4a एक्स. सो वाय मायनस के होल स्क्वेअर इज टू 4a एक्स मायनस एच. कसा असतो आता हा पॅराबोला? हा पॅराबोला या पॅराबोलाला शिफ्ट करून बनलेला आहे, बिकॉज हा वाय स्क्वेअर इज टू 4x असतो. तर याचा पॅटर्न शिफ्ट करून हा बनलेला आहे. पण कुठे शिफ्ट केला आहे आपण पहिले ते पाहू.
तर शिफ्ट केला आहे आपण एच कॉमा केला नाही का, म्हणजे 4,-1ला. तर 4,-1 म्हणजे इथे असतो नाही का. सो या पर्टिक्युलर पॉईंटवरती या पॅराबोलाला आपण शिफ्ट केलेला आहे. जसं की हा इक्वेशन आहे. पॉईंट जो आहे तो 4,-1 आहे. 4,-1 असा पॉईंट आहे. एची व्हॅल्यू 1/4 आहे. एवढं फक्त समजून घ्या. एचा व्हॅल्यू किती आहे? 1/4 आहे. आता जो तुम्हाला पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय व्हर्टेक्स किती आहे? शोधला आपण हा व्हर्टेक्स. डन. देन इक्वेशन ऑफ ऍक्सिस म्हणे. ऍक्सिसचा इक्वेशन शोधा म्हणे. हा ठीक आहे. हा ऍक्सिस आहे ना याचा. बरोबर. लाईन अबाउट विच पॅराबोला इज सिमेट्रिक इज सेड टू ऍक्सिस ऑफ पॅराबोला. 4,-1 होता ना. याचा अर्थ ऍक्सिसचा इक्वेशन हा y इज इक्वल टू -1 होईल. कारण की 1 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे y इज इक्वल टू -1. देन पुढे इक्वेशन ऑफ लॅटिस रेक्टम. लॅटिस रेक्टम काय? इथे फोकस असेल तर फोकस वरतून अशी लाईन ड्रॉ करणे म्हणजे लॅटिस रेक्टम आहे. करेक्ट आहे. नाही, पहिले हे सांगा फोकस कुठे आहे? फोकस हा किती डिस्टन्स वरती आहे? 4. हा 4 आहे ना. 4,-1. सो हा 4 आहे. 4 मध्ये तुम्हाला ए ऍड करायला लागेल. नाही पण एची व्हॅल्यू 1/4 आहे. सो 4 प्लस 1/4 इट इज 17/4. बरोबर. सो ओव्हरऑल टोटल डिस्टन्स इट इज 17/4. याचा अर्थ एक्स ऍक्सिस वरती 17/4 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे एक्स इज इक्वल टू 17/4. हा इक्वेशन बनलेला आहे लॅटस रेक्टमचा. फोकस किती आहे? फोकस तर इथे आहे, बट किती आहे? काय फोकस शोधतो? एक्स कोऑर्डिनेट ऑफ फोकस इज 4 प्लस ए, सॉरी 4 प्लस ए ना. तर ते तर आत्ताच केला 4 प्लस ए 17/4. सो एक्स कोऑर्डिनेट इज 17/4. बट या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट जो आहे तो -1 शिल्लक राहील. किती? -1. सो फोकसचाही कोऑर्डिनेट काढला आपण. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स किंवा डायरेक्ट्रिक्स कुठे असते तर इथे असते. बरोबर ना. पॅराबोला जर का असा असेल तर याच्या या साईडला डायरेक्ट्रिक्स असते. करेक्ट आहे. किती डिस्टन्स असते? ए डिस्टन्स. म्हणजे 1/4. म्हणजे जसं 1/4 इकडे गेलात ना तुम्ही तसं 1/4 इकडे जा. म्हणजे टोटल तुम्ही 4 डिस्टन्स या. ते 1/4 तिकडे जा. त्याचा अर्थ 4 - 1/4 करायला लागेल. दॅट इज 15/4 होईल ना. त्याचा अर्थ इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इट इज एक्स इज इक्वल टू 15/4. कारण की हा डिस्टन्स निघतो मग तुम्हाला नाही का. आणि 15/4 डिस्टन्स येऊन जर का लाईन ड्रॉ करत असाल तर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स इज एक्स इक्वल टू 15/4. एंड्स ऑफ लॅटस रेक्टम. एंड्स ऑफ लॅटस रेक्टम. किंवा लॅटस रेक्टमचा हा जो एंड पॉइंट आहे ना याचा एक्स कॉर्डिनेट तोच आहे जो याचा आहे. आणि याचा एक्स कॉर्डिनेट आपण ऑलरेडी शोधलाय. 4 होता प्लस 1/4 होता नाही का. बरोबर. जो की 17/4 काढलाच होता आपण असं. आता हा पॉईंट कसा काढणार? पहा लक्षात आहे काय. 4,17/4 सॉरी 4,1/4 ए ची व्हॅल्यू. आता इथे हा जो पॉईंट आहे याचा वाय कॉर्डिनेट -1 आहे. -1 आहे खालती. तर या -1 मध्ये इथे इथे लिहितो. त्या -1 मध्ये मी हा 2a ऍड करीन. 2a थोडस खूपच छोटं झालेलं आहे तिथे, बट थोडस समजून घ्या इथे की टोटल लॅटस रेक्टमचा लेंथ हा 4a असतो. बरोबर. पण हा डिस्टन्स 2 आहे. किती? 2 आहे. याची व्हॅल्यू तर 1/4 आहे. याची व्हॅल्यू माहिती असेल. याची व्हॅल्यू तर 1/4 आहे. म्हणजे 2a ची व्हॅल्यू निघेल. तर तुम्ही काय केलं पाहिजे? -1 मध्ये 2a ऍड केला पाहिजे. बघा परत. -1 मध्ये 2a ऍड करा. म्हणजे या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट मिळेल. आणि या -1 मध्ये मधून खाली जाणे याचा अर्थ परत 2a मायनस करणे. सो -1 - 2a जर का कराल ना तर या पॉईंटचा कोऑर्डिनेट मिळेल. -1 अगेन -2a खालती. करेक्ट. सो या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट मिळेल एंड पॉईंट. आय होप क्वेश्चन समजला असेल सर्वांना. लेंथ ऑफ लॅटिस रेक्टम हा 4a बनतो. शिफ्ट केल्याने लेंथ थोडी ना बदलणार आहे. लेंथ थोडी ना बदलणार आहे. 4 याचा अर्थ 1. सो लॅटिस रेक्टमचा जो लेंथ आहे या पर्टिक्युलर केसमध्ये तो आहे 1. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. बरोबर. त्या क्वेश्चन मध्ये काय जमलं पाहिजे तुम्हाला? तर मला हा जो इक्वेशन दिला आहे ना त्या इक्वेशनला कंप्लीट स्क्वेअर करून अशा फॉर्मॅटमध्ये आणणं जमलं पाहिजे. हवं तर तुम्ही काय करा एखादा दुसरा क्वेश्चन याचा आणखीन प्रॅक्टिस करा. बरोबर. कसा करणार? रॅन्डमली तुम्हीच काही लिहा ना इथे 1 आणि 4 च्या जागी वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाका. एक्सपांड करा. बनेल काहीतरी. बरोबर. मग तो तुमचा क्वेश्चन आहे असं समजा. आणि मग वापस त्याच्यावरती या. कंप्लीट स्क्वेअर करायचं असतं आपल्याला नाही का? तर आता रिव्हिजन टाइप सेशन आहे असल्यामुळे तो आणखीन एक डबल सम ते घेणं मी अव्हॉइड करीन. कारण की विदिन टाइम कंप्लीट पण करायचं आणि सर्व आर्टिकल कव्हर पण झाली पाहिजे. बरोबर. तर पहा आता नेक्स्ट आर्टिकल पाहाल. पोझिशन ऑफ अ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला.
एक पॉईंट. पॉईंट कुठे म्हणे पॅराबोलाचं, नाही इक्वेशन देतो मी डायरेक्टली, म्हणजे याचा अप्रोच एक्सप्लेन करतो कसं करायचं. समजा पॅराबोलाचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज टू 16x. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16x असा एक पॅराबोला आहे. आणि समजा तुम्हाला असं कन्व्हे करण्यात येत आहे की पॉईंट आहे 6,10. बोला 6, काय 10. 6,10 अशा टाईपचा एक पॉईंट आहे. आणि विचारण्यात आलेला आहे की हा जो पॉईंट आहे हा पॅराबोलाच्या आतमध्ये आहे, की पॅराबोला वरती आहे, की पॅराबोलाच्या बाहेरच्या पार्टमध्ये, हे आपल्याला शोधायचं आहे. तर काय करायचं सांगतो. मी टाकीन 6. काय टाकीन 6 पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये, एक्स ला 6 टाकीन. आता जर का मी एक्स ला 6 टाकीन, बरोबर, तर 96 आला. म्हणजे y ची जी व्हॅल्यू आहे ना, अंडर रूट 96 बनेल. म्हणजे 10 पेक्षा जराशी कमी बनेल. याचा अर्थ जो पॅराबोलावरचा पॉइंट आहे, करस्पॉन्डिंग टू एक्स कॉर्डिनेट ऍट 6, एक्स कॉर्डिनेट 6 टाकल्यानंतर पॅराबोलाचा जो पॉइंट आहे हा 6,10 पेक्षा थोडंसं कमी, मे बी 9.8 पकडतो. चलो जस्ट एक एक्झाम्पल म्हणून, बरोबर, कमी आहे ना, हा 10 पेक्षा कमी आहे ना, बरोबर. सो 9.8 पकडतो फॉर एक्झाम्पल. बट तुमचा जो पॉइंट आहे ना तो 6,10 आहे. याचा अर्थ 6,10 आहे, याचा अर्थ पॉइंट बाहेर चालला जातो. तुम्हाला माहिती आहे बाहेरच्या पॉईंटवरतून किती टँजन्स ड्रॉ होतात पॅराबोलाला, 2. असा एक्सटेंड कराल तर इकडे एक टँजन्ट समजा अशा पद्धतीने ड्रॉ होईल. आउटसाइड पॉईंट पासून पॅराबोलाला किती टँजन्स ड्रॉ करू शकता, 2. मे बी क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकेल की या पर्टिक्युलर पॉईंटवरतून किती टँजन्स तुम्ही ड्रॉ करू शकता. समजा हा पॉईंट 6,8 असला असता ना, हा 6,8 इथेच येतो, कारण की इथे 9.8 आला होता वरती, नाही का. सो 8 च्या खालीच येईल ना. आता या पॉईंट वरून सांगा बरं किती टँजन्स ड्रॉ करू शकता पॅराबोलाला, 0, एक पण टँजन ड्रॉ नाही करू शकत, बरोबर. आणि पॅराबोला वरती पॉईंट दिला असेल तर त्या पॉईंटनी पॅराबोलाला सरळ सरळ सॅटिस्फाय केला पाहिजे. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की पॅराबोला वरती जो पॉईंट आहे तो पॉईंट हा आतमध्ये आहे की पॅराबोलावरती आहे की पॅराबोलाच्या बाहेर आहे, हे कशा पद्धतीने शोधायचं असतं. तर मी आता जस्ट त्याचा एक अप्रोच एक्सप्लेन केला. एक हवं तर आणखीन एक वेगळा पॉईंट घेऊन तुम्ही लाईक एखादा क्वेश्चन तुम्ही तयार करून सॉल्व्ह करू शकता. पण जर का फॉर्म्युला वाईजच लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला इथे, तर बघा आता वाय स्क्वेअर मायनस ऑफ 16x काय म्हणतो ना पॅराबोलाचं इक्वेशन, असा विचार केला तर तो 16x इकडे आहे ना. आता हा पॉईंट मी इथे सबस्टिट्यूट करतो, 6,10 वाला. 10 टाका, 100 आला. बोला 10 टाकलं तर काय आलं मुलांना, 100 आला ना. 6 टाका, 96 आला. आन्सर काय आला, पॉझिटिव्ह. सो आन्सर जर का पॉझिटिव्ह आला तर समजून घ्यायचा पॉईंट हा पॅराबोलाच्या बाहेर आहे, बाहेरच होता ना पॉईंट. सर्कल सर्कल सर्कलमध्ये पण असंच तर होतं की आन्सर पॉझिटिव्ह आला तर पॉईंट बाहेर, आन्सर 0 आला तर पॉईंट पॅराबोलावरती, आणि आन्सर निगेटिव्ह आला तर पॉईंट हा पॅराबोलाच्या आतमध्ये. पण बाय चान्स तो पॉईंट जर का विसरला तुमचा, ओके, फॉर्म्युला, तो अप्रोच पण मी तुम्हाला सांगितलंच आहे की त्या अप्रोचने पण तुम्ही तो क्वेश्चन करू शकता. ओके, नेक्स्ट आर्टिकल आहे पहा, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. ओके, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला पहा कसं असतं हे. पॅराबोला आहे आपला, जो की आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. ओके, पॅराबोलाचं इक्वेशन काय आहे, तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax अशा टाईपचा समजा आपला हा एक पॅराबोला आहे. ओके, इक्वेशन ऑफ पॅराबोला इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. इक्वेशन ऑफ पॅराबोला इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. आता या पॅराबोला चा वर्टेक्स वगैरे बाकी सर्व गोष्टी माहितीच आहेत आपल्याला. पॅरामेट्रिक इक्वेशन काय असतो सांगतो मी इथे, लिहितो डायरेक्टली. एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू 280. हा असतो पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. बोला काय हा, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. एक्स इक्वल टू 80 स्क्वेअर आणि वाय इक्वल टू 280. हवं तर हे पॅरामीटर्स तुम्ही लाईक हे कॉर्डिनेट्स तुम्ही टाकून पहा पॅराबोलामध्ये, जे की त्याला सॅटिस्फाय करतात. जसं की वायच्या जागी 280 टाकीन ना मी, 280 चा स्क्वेअर कराल ना, तर 4a स्क्वेअर टी स्क्वेअर बनेल. आणि इथे 80 स्क्वेअर टाकेन ना मी, 80 स्क्वेअर 4a इंटू अगेन ए टी स्क्वेअर, 4a स्क्वेअर टी स्क्वेअर बनेल. 4a स्क्वेअर टी स्क्वेअर बनेल. ठीक आहे. सो हे जे दोन कोऑर्डिनेट्स आहेत, हे दोनही कोऑर्डिनेट्स पॅराबोलाला सॅटिस्फाय करतात. सो याला आपण पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला बोलतो. तर आणखीन एक्सप्लेन करतो पॅरामेट्रिक इक्वेशनला. समजा आता मी कन्सिडर करीन की हा जो आपला वर्टेक्स आहे, तो वर्टेक्सचा पॅरामीटर किती आहे. मला वाटतं टीला जर का 0 टाकाल ना, तरच हा 0,0 असा पॉईंट मिळतो, म्हणजे वर्टेक्स मिळतो. टीला 0 टाका बरं, टीला 0 टाका. हा म्हणजे इथे
हा जो पॅरामीटर आहे या पर्टिक्युलर पॉईंटचा तो 0 आहे. काय आहे? 0 आहे. इव्हन पॅराबोला पॅराबोला पण मी एक काम करतो, एक पॅराबोला कन्सिडर करतो एक. जसं की आता वाय स्क्वेअर इज टू समजा 20x. बरोबर. याचा अर्थ ए ची व्हॅल्यू किती बनते? 5. ए ची व्हॅल्यू किती बनते? 5 बनते. तर मग पॅराबोलाचं पॅरामेट्रिक इक्वेशन हे 5t स्क्वेअर आणि किती? 10t. अशा पद्धतीने बनतो. ठीक आहे. आता जर का पॅरामीटर मी 1 टाकला, काय टाकला? 1 टाकला. तर 1 टाकीन तर 5,10 पॉईंट मिळेल. काय बनेल? 5,10 पॉईंट बनेल. 5,10 पॉईंट बनेल. ठीक आहे. पण तुम्ही हे समजून घ्या, की जर का पॅरामीटरला 1 टाकीन ना मी, तर हा 1,2a बनेल. अरे पण ए बरोबर 2a हाच तर लॅटस रेक्टमचा एंड पॉईंट असतो. सो लॅटस रेक्टमच्या एंड पॉईंटचे जे पॅरामीटर्स आहेत ते 1 आहेत. 1 आणि -1 हे समजून घ्या. बरं 1 टाकला तर हा पॉईंट आला. चला 2 टाकतो मी. जर का मी इथे 2 टाकला असता ना 2, 2, 2, 2 चा स्क्वेअर 4. बरोबर. सो 20. 2 टाकीन तर 20. 20,20 बनेल. सो याच्यासाठी पॅरामीटर हा 1 आहे. ओके. यासाठी पॅरामीटर हा 2 आहे. कोणता पॉईंट आहे हा? 20,20 आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, इथे पॅरामीटर 0 होता, इथे 1 आहे, इथे 2 आहे. याचा अर्थ पॅरामीटर हा इथे असा वाढत जातो. पॅरामीटर जेवढा जास्त तेवढा त्या साईडचा पॉईंट आहे. पॅरामीटर 1 असेल तर या साईडचा पॉईंट, सॉरी पॅरामीटर 1 असेल तर हा पॉईंट आहे. लॅटस रेक्टमचा एंडवाला पॉईंट. पॅरामीटर 1 पेक्षा कमी असेल तर या पोर्शन मधले पॉईंट्स येतील. आणि पॅरामीटर 1 पेक्षा जास्त असेल तर या पुढच्या पोर्शन मधले पॉईंट्स येतील. पॅरामीटर जर का -1 असेल, जर का इथे मी -1 टाकीन ना, तर हा 5 बनतो. आणि इथे -1 टाकीन ना, तर हा -10 बनतो. सो 5, -10 म्हणजे हा लॅटस रेक्टमचा सेकंड एंड पॉईंट मिळतो. 5, -10 म्हणजे हा पॉईंट मिळतो ऍक्च्युली. बरोबर. सो या रिजन मध्ये पॅरामीटर्स हे निगेटिव्ह राहतात इकडे. जसे की इथे -1 आहे आणि इथे -2, -3, -4 असे पॅरामीटर्स चेंज होत जातात. या रिजन मध्ये पॅरामीटर्स हे 0 पासून -1 पर्यंत चेंज होत जातात. तर हा असा असतो बेसिकली पॅरामेट्रिक इक्वेशन. ओके. एक बेसिक न्यूमेरिकल जस्ट करून दाखवतो तुम्हाला. की समजा पॅराबोलाचं इक्वेशन, पॅरामेट्रिक इक्वेशन लेट्स से फॉर एक्झाम्पल असं दिलं असेल, नाही पॅरामेट्रिक इक्वेशन दिलं असेल, सॉरी. हा जो अ, हा जो पॅराबोला आहे, त्या पॅराबोलावरचा एक पॉईंटच दिला त्यांनी. समजा पॅराबोला असा आहे. इक्वेशन ऑफ पॅराबोला बी वाय स्क्वेअर इज टू 16x. वाय स्क्वेअर इज टू किती? 16x. आणि समजा मी इथे हाफ टाकतो एक्सला 4 टाकतो. चलो आता एक्सला जर का मी 4 टाकेन, एक्सला 4 टाकेन तर वायची व्हॅल्यू 8 बनेल ना. 4,8 बरोबर. सो या पॉईंट जर का पॅरामीटर शोधा असा क्वेश्चन कोणी तुम्हाला केला, तुम्ही काय बोलणार? की हा जो पॅराबोला आहे, पॅराबोलाचा पॅरामेट्रिक इक्वेशन इज एक्स टू 80 स्क्वेअर अँड वाय इज टू काय? 280. करेक्ट ना? एक्स टू 80 स्क्वेअर, वाय इज टू 280. ए ची व्हॅल्यू जर का पाहाल, हा 4a असतो. 4a 4a जर का 16 असेल तर ए ची व्हॅल्यू 4. बोला ए ची व्हॅल्यू किती बनते? 4 बनते. बरोबर. आता जर का मी असं कम्पेअर करीन 80 स्क्वेअर, हा एक्स कॉर्डिनेट इज 80 स्क्वेअर ना, बट एक्स कॉर्डिनेट तर 4 आहे, गिवन आहे. ए ची व्हॅल्यू तर 4 आहे. 4 आहे. आता हे कट करीन तर टी स्क्वेअर 1 बनेल. याचा अर्थ टीचा व्हॅल्यू हा +or-1 बनेल. काय बनेल? +or-1 बनेल. तर टीची एकच व्हॅल्यू आली पाहिजे एका पर्टिक्युलर पॉईंटसाठी. सो म्हणून पॅरामीटर जर का शोधायचं असेल पॉईंट वरून, तर तुम्ही एक्स कॉर्डिनेट जो आहे ना, एक्स कॉर्डिनेट याला तुम्ही इक्वेट नका करू. तुम्ही वाय कॉर्डिनेटला इक्वेट करा. कारण की एक्स कॉर्डिनेटला इक्वेट करण्याच्या प्रोसेसमध्ये टी स्क्वेअर येतो आणि टीच्या 2 व्हॅल्यूज येतात आउटपुटमध्ये. बरोबर. पण जर का तुम्ही वायला इक्वेट कराल ना, वायला जसं की आता पहा, वाय कॉर्डिनेट काय रे या पॉईंटचा? वाय कॉर्डिनेट किती आहे? 8 आहे ना. बट आपल्याला माहिती आहे लाईक पॅरामेट्रिक इक्वेशन मध्ये वाय कॉर्डिनेट हा 280 आहे. 2 ए टी आहे. मग 8 कट होतो. याचा अर्थ टीचा व्हॅल्यू हा 1 येतो. बोला टीचा व्हॅल्यू किती येतो? 1 येतो. सो एक सिंगल पर्टिक्युलर पॅरामीटर मिळेल आपल्याला. ओके. सो पॅरामीटर शोधते वेळी पॉईंट दिला आहे, इक्वेशन दिलं आहे आणि पॅरामीटर शोधायचं आहे. सो अशा केसमध्ये एक्सला इक्वेट न करता वायची व्हॅल्यू इक्वेट केली पाहिजे. ओके. एक्सची व्हॅल्यू इक्वेट न करता वायची व्हॅल्यू बेसिकली इक्वेट केली पाहिजे. 2 मिनिटं फक्त. पुढचा स्लाइड जस्ट. ठीक आहे. काय बोलताय तिथे? प्रॉपर्टीज ऑफ फोकल कॉर्ड. ओके. फोकल कॉर्डच्या
प्रॉपर्टीज बद्दल बोलतोय. हॅलो. मोशी मध्ये एक्झाम फक्त 30 ला घ्याल का? रेकॉर्डिंग मध्ये बघा ना तुमचा अरेंज करून. मी रेकॉर्डिंग मध्ये ऍक्च्युली 8:30 टू 9:30 किंवा 10 पर्यंत घ्याल. मी नंतर लेक्चर जॉईन करतो. एखाद्या एक काम कर, 8:30 टू 9 घ्या. 9 किंवा 9:15 घेऊन जाऊ. ठीक आहे. ठीक आहे. हं. तर प्रॉपर्टीज ऑफ ऍक्च्युली रात्री करणार होतो मी रेकॉर्डिंग, बट रात्री थोडासा उशीर झालेला. तर लाईक मॉर्निंगमध्ये आत्ता जस्ट करतो रेकॉर्डिंग मी. आणि लेक्चर पण एक असाइन्ड होता 8:30ला. तर लाईक तो मला असं वाटलं होतं की 1 सव्वा तासामध्ये रेकॉर्डिंग होऊन जाईल इझिली. 1 सव्वा तासामध्ये काय करत होतो की 1 सव्वा तासामध्ये कम्प्लीट करण्याचं. बट लाईक आत्ता जर स्लाइड पाहतो तर ऑलमोस्ट हाफ मिडवे वरती आहोत आपण. ओके. तसे जे क्वेश्चन्स येणार आहेत याच्यावरती जास्त येणार आहेत. याच्या पुढचा जो पार्ट आहे ना, तो टँजन्सी रिलेटेड आहे. कशाशी रिलेटेड आहे? टँजन्सी. ओके. आणि टँजन्सचे पण क्वेश्चन येतात, नाही असं नाहीये. ओके. बट इक्वेशनचे क्वेश्चन्स हे थोडेसे जास्त येतात. तर आणखीन एक 30 ते 40 मिनिटं मला असं वाटतं की लागतील सेशनला इझिली. तर पहा, प्रॉपर्टीज ऑफ फोकल कॉर्ड. बोला, प्रॉपर्टीज ऑफ काय? फोकल कॉर्ड. तर फोकल कॉर्ड काय आहे? एक लाईन, बरोबर, जी फोकस मधून पास होते. कुठून पास होते? फोकस मधून. एक लाईन जी फोकस मधून पास होते. करेक्ट. अशा लाईनला आपण फोकल कॉर्ड बोलतो. आणि फोकल कॉर्डच्या दोन प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. फोकल कॉर्ड जर का अँगल थीटा करत असेल एक्स ऍक्सिस सोबत, बरोबर ना, तर या फोकल कॉर्डचा जो लेंथ असतो ना, लेंथ इट इज 4a कोसेक स्क्वेअर थीटा. हे घ्या, 4a कोसेक स्क्वेअर थीटा. बाय चान्स समजा फोकल कॉर्डचा अँगल दिला असेल, फोकल कॉर्डचा अँगल दिला असेल, बरोबर, तर फोकल कॉर्डचा जो लेंथ बनतो तो 4a इंटू कोसेक स्क्वेअर थीटा बनतो. काय नाही, लाईक कन्व्हेन्शनली तुम्हाला करायचं असेल ना, तुम्ही काही करू शकता याच्यामध्ये. जसं काय अँगल दिलाय, याचा स्लोप निघतो, फोकल कॉर्डचा फोकस म्हणून पास होणार, याचं इक्वेशन निघतो. पॅराबोला आणि याला तुम्ही सॉल्व्ह कराल, इंटरसेक्शन पॉईंट निघतो. डिस्टन्स होता तर डिस्टन्स सॉल्व्ह आणि डिस्टन्स निघतो, बरोबर ना. पण ठीक आहे, लाईक ते सर्व करूनच जो एंडला रिझल्ट आलेला असतो तोच रिझल्ट मी तुम्हाला कन्व्हे करतो ऍक्च्युली. बट याचं डेरिव्हेशन असं आहे असं नाहीये. याचा डेरिव्हेशन करतो पॅरामेट्रिक फॉर्म हा इन्व्हॉल्ड होतो ऍक्च्युली, आणि ही प्रॉपर्टी पण इन्व्हॉल्ड होते. बट मला असं वाटतं की तुम्ही हा रिझल्ट लक्षात ठेवाल तरी इनफ आहे. बोला परत. फोकल कॉर्ड, दोनच प्रॉपर्टी लक्षात ठेवायला सांगतो फोकल कॉर्डच्या. त्यातली पहिली ही की फोकल कॉर्ड हा एक्स ऍक्सिस सोबत अँगल जर का थीटा करत असेल, फोकल कॉर्ड हा एक्स ऍक्सिस सोबत अँगल जर का थीटा करत असेल, बरोबर, फोकल कॉर्डचा जो लेंथ असतो तो 4a इंटू कोसेक स्क्वेअर थीटा असतो. आता तुम्ही म्हणणार ए म्हणजे काय? पॅराबोलाचं इक्वेशन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a एक्स असतो ना, त्यातला 4a वापरायचा इथे. ठीक आहे. आणि कोसेक स्क्वेअर थीटा. त्यानंतर हा पर्टिक्युलर पॉईंट जो आहे ना, तर या पर्टिक्युलर पॉईंटचा जर का पॅरामीटर टी असेल ना, तर या पॉईंटचा पॅरामीटर हा -1/t असतो. किती असतो? -1/t असतो. फोकल कॉर्डचे एंड पॉइंट्स आहेत. याचा पॅरामीटर टी असेल तर याचा पॅरामीटर हा -1/t असतो. सो T1 इंटू हे -1 असतं. डेरिव्हेशन एक शॉर्ट मध्ये जस्ट करून दाखवतोय कसं असतं पहा. चला अज्युम करा की याचा पॅरामीटर हा T1 आहे आणि याचा पॅरामीटर हा T2 आहे. तर त्याचा पॅरामीटर जर का T1 असेल तर हा जो पॉइंट आहे काय बनतो? एक्स टू एटी स्क्वेअर, टी स्क्वेअर, वाय इज टू 280. ठीक आहे. हा T2 पॅरामीटर आहे. सो एक्स टू ए टी स्क्वेअर आणि वाय इज टू ए टी. करेक्ट. सो असा पॉईंट बनेल. इव्हन T2 मध्ये रिलेशन डेव्हलप करायचं होतं आपल्याला आता, बरोबर ना. हा जो पॉईंट आहे हा 1,0, 1,0. मला सांगा, हा पॉईंट, हा पॉईंट आणि हा पॉईंट कसे आहेत? कोलिनियर आहेत की नाही? पॉईंट जर का कोलिनियर असतील तर याचा स्लोप आणि याचा स्लोप कसा असला पाहिजे? सेम. तर मी याचा स्लोप शोधतो. याचा स्लोप y2 मायनस y1 2at1 मायनस 0 डिवाइड बाय x2 मायनस x1 at1 स्क्वेअर मायनस a इज इक्वल टू, मी शोधतो याचा स्लोप, याचा स्लोप. सो y2 मायनस y1, y2 मायनस y1, सो मायनस 2at2 डिवाइड बाय x2 मायनस x1
म्हणजे ए मायनस ऑफ ए टी टू स्क्वेअर. ठीक आहे. काय वरतून ए आणि ए हे कॉमन करून कट करून टाकाल. सो इथे टू टी वन डिवाइड बाय टी वन स्क्वेअर मायनस वन होईल. दॅट इज टी वन मायनस वन इंटू टी वन प्लस वन. बरोबर ना? इज इक्वल टू, त्याची खास गरज पण नाही याची. सध्या मी टी वन स्क्वेअर मायनस वनच लिहितो. टी वन स्क्वेअर मायनस वनच लिहितो. इज इक्वल टू इथे मायनस टू टी टू होईल. बरोबर ना? मायनस टू टी टू. ए कट कराल. सो हा बनेल वन मायनस टी टू स्क्वेअर. वन मायनस काय बनला हा? टी टू स्क्वेअर. इव्हन ही पण तर गोष्ट कट होईल. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो मी. हा इथे जातो, मल्टिप्लाय होतो. तर काय बनेल सांगा बरं? टी वन इंटू वन टी वन, देन टी वन इंटू टी टू स्क्वेअर. सो मायनस ऑफ टी वन टी टू स्क्वेअर. हा इथे जाऊन मल्टिप्लाय होईल. बरोबर. मायनस ऑफ टी वन स्क्वेअर इंटू टी टू. बरं, हा इथे जाऊन मल्टिप्लाय झाल्यानंतर आणि मायनस मायनस प्लस बनेल. प्लस टी टू बनेल. प्लस किती बनेल? तर टी टू बनेल. ठीक आहे. सो टी वन मायनस ऑफ टी टू. हे पहा, टी वन मायनस ऑफ टी टू इज इक्वल टू हा इकडे जाऊन प्लस बनेल. सो टी वन टी टू स्क्वेअर मायनस टी वन स्क्वेअर टी टू. सो आता काय बनतं पहा, टी वन मायनस ऑफ टी टू इट इज इक्वल टू टी वन टी टू. जर का इथून कॉमन कराल ना तुम्ही, तर इथे तुम्हाला टी टू मायनस टी वन मिळेल. आणि टी टू मायनस टी वन आणि टी वन मायनस टी टू कट होईल, पण मायनस वन राहील इकडे. सो म्हणून टी वन इंटू टी टू इज मायनस वन. काय बनला रिझल्ट? टी वन इंटू टी टू इट इज इक्वल टू मायनस वन. टी वन इंटू टी टू इट इज इक्वल टू मायनस वन. तेच तर बोलतो मी. त्या दोघांचं प्रोडक्ट टी वन टी टू हे मायनस वन असलं पाहिजे. म्हणजे याचा पॅरामीटर फोर असेल ना, तर याचा पॅरामीटर मायनस वन बाय फोर असला पाहिजे. याचा पॅरामीटर फाईव्ह असेल तर याचा पॅरामीटर मायनस वन बाय फाईव्ह असला पाहिजे. याचा पॅरामीटर वन बाय थ्री असेल तर याचा पॅरामीटर हा मायनस थ्री असला पाहिजे. सो आय होप ही प्रॉपर्टी तुम्हाला समजलेली आहे. की फोकल कॉर्ड असेल तर फोकल कॉर्डच्या एका एंड पॉईंटचा पॅरामीटर जर का टी असेल, तर सेकंड एंड पॉईंटचा पॅरामीटर हा मायनस वन बाय टी अशा पद्धतीने असला पाहिजे. पहा आता पुढे. इफ 2, minus 8 is an end of focal chord. फोकल कॉर्डचा एक एंड पॉइंट दिला त्यांनी. काय दिला बा? एक एंड पॉइंट जो आहे तो आहे 2, -8. सो 2, -8 हा एक एंड पॉइंट आहे फोकल कॉर्डचा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की दुसरा एंड पॉइंट काय आहे म्हणा, दुसरा एंड पॉइंट हा काय आहे, असा क्वेश्चन ते आपल्याला विचारतात की एक एंड पॉइंट हा असेल, दुसरा एंड पॉइंट काय. बरं, पॅराबोलाचं इक्वेशन आहे y स्क्वेअर इज टू 32x. सो y स्क्वेअर इज टू 4ax. सो a ची व्हॅल्यू तर 8 झाली ना, बरोबर. आणि काय सांगितलं होतं मी तुम्हाला, पॅरामीटर शोधते वेळी वाय कॉर्डिनेटला इक्वेट केला पाहिजे. तसं पॅरामेट्रिक इक्वेशन या पॅराबोलाचा 80 स्क्वेअर आणि 280 आहे. बोला, 80 स्क्वेअर आणि 280 असा आहे ना, बरोबर. सो 280 ला इक्वेट करा तुम्ही. 280 इज टू मायनस 8 ची इक्वेट करतोय मी इथे. ए ची व्हॅल्यू 8 टाकतोय, 8 कट होईल, बरोबर. सो पॅरामीटर बनतो मायनस वन बाय टू. नाही, कोणत्या पॉईंटचा? या पॉईंटचा पॅरामीटर मायनस वन बाय टू बनत असेल तर या पॉईंटचा पॅरामीटर हा टू बनेल ना. किती बनेल? टू. समजलं? जर या पॉईंटचा पॅरामीटर जर का टू असेल तर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट इज 80 स्क्वेअर आणि 280. बरोबर. ए ची व्हॅल्यू काय पहा बरं, पॅराबोलामध्ये ए ची व्हॅल्यू ही 8 आहे. ओके, सो इथे लिहितो मी 8 टी स्क्वेअर, 80 टी स्क्वेअर आणि 8 इंटू टू इज 16 टी. बरोबर. आणि टीला काय टाकणार आता पहा, टीला टाकणार टू टाकणार, सॉरी. टीला टू टाकाल तर टूचा स्क्वेअर 4 इंटू 8 इज 32 आणि टू टाकाल तर इथे 32 बनतो. सो पॉईंट बनतो 32, म्हणजे हा जो सेकंड एंड पॉईंट आहे फोकल कॉर्डचा, तर तो 32, अशा पद्धतीने तो बनतो. ओके, नेक्स्ट. आता इथून पुढचा जो पार्ट आहे तो बेसिकली टँजंटशी संबंधित आहे. इंटरसेक्शन ऑफ अ लाईन अँड पॅराबोला. ओके, पॅराबोला आणि लाईनचा इंटरसेक्शन. तर पहा काय असतं. समजा एक पॅराबोला देतो मी आता इथे. वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x अशा टाईपचा एक पॅराबोला आहे. ठीक आहे. एक लाईन देतो मी तुम्हाला इथे, एक लाईन पण देतो. समजा अशी एक लाईन आहे जी आहे x प्लस वाय इज इक्वल टू -2. जस्ट एक एक्झाम्पल. बरं, लाईनचं इक्वेशन काय आहे? x प्लस वाय इज इक्वल टू काय? -2. अशा टाईपचा एक लाईन आहे. तसं जर आपल्याला एकदम क्लिअरली समजतं, हा -2 जर का इकडे टाकला तर या इक्वेशनला x बाय -2 प्लस वाय बाय -2 इज इक्वल टू 1 असं बनतं.
सो एक्स इंटरसेप्ट इज -2, वाय इंटरसेप्ट इज -2. बरोबर. सो लाईन बनते अशी. बरोबर. मग आता तुम्हाला वाटेल की ही लाईन थोडी ना इंटरसेक्ट करते पॅराबोलाला. पण काय माहिती, पॅराबोलाचं प्रोफाईल जर का असा असेल तर थोडं आणखीन वाईड असेल तर हा जो पॅराबोला असा होता ना, तो आणखीन जरा असा असेल तर काय माहिती, मे बी इंटरसेक्ट पण करेल. तर मग करेक्ट अप्रोच काय? एखादी लाईन पॅराबोला इंटरसेक्ट होते की नाही होते हे शोधण्यासाठी करेक्ट अप्रोच काय आहे? तर सरळ सिंपल, ती लाईन आणि पॅराबोला सॉल्व्ह करायचा. कसं सॉल्व्ह करायचं पहा, लाईनच्या इक्वेशन मधून वायची व्हॅल्यू शोधायची, जी की अशी येते. लाईनच्या इक्वेशन मधून वायची व्हॅल्यू मिळते आणि ती वायची व्हॅल्यू तुम्ही पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये टाकणे एक्सपेक्टेड आहे. तर आता वायला जर का मी -2 -x जर का टाकीन, तर हे असं बनेल. स्क्वेअर करा. बरोबर. काय बनतो? 4 प्लस 4x प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8x. सो काय बनतो? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. समजलं का? एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 4x प्लस 4 इज इक्वल टू किती? 0. हा x मायनस 2 चा होल स्क्वेअर बनला ना, इज इक्वल टू 0. म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आली का? याचा अर्थ लाईन आणि पॅराबोलाला जेव्हा आपण सिम्प्लिफाय केलं, तेव्हा एकच आउटपुट आला आपल्याला ऍक्च्युली. म्हणजे एकच इंटरसेक्शन पॉईंट आला. म्हणजे ही लाईन टँजंट ऍक्च्युली. पहा आता एक्सची व्हॅल्यू जर का तुम्ही इथे 2 टाकाल ना, एक्सची व्हॅल्यू जर का इथे मी 2 टाकीन लाईनच्या इक्वेशन मध्ये, तर वायची व्हॅल्यू -4 बनेल. एक्सची व्हॅल्यू जर का 2 टाकीन, तर वायची व्हॅल्यू किती बनेल? सॉरी, -2 -2 इंटरसेप्ट असणारा लाईन असा असला पाहिजे ना, बरोबर ना? चुकून मी तशी ड्रॉ केली होती, बट ठीक आहे, चला आता मी करतोय पुढे एक्सप्लेन असंच. एक्सची व्हॅल्यू जर का 2 टाकाल इथे, तर -2 इज -4. सो जो इंटरसेक्शन आहे या टँजंट्स आणि या पॅराबोलाचा, बरोबर, तर तो काय बनेल? 2, -4 समथिंग असा काहीतरी बनेल तो. याचा अर्थ ही लाईन जी आहे ही टँजंट आहे. टँजंट काय आहे? तर लाईन टँजंट आहे. ठीक. एक रूट आला म्हणून टँजंट. पण समजा हाच जो इक्वेशन आहे, लाईनच्या इक्वेशन म्हणून वायची व्हॅल्यू शोधणे आणि पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये टाकणे, सॉल्व्ह करणे आणि क्वाड्रॅटिक आणणे. समजा जर का हा क्वाड्रॅटिक ऍज्युम करा, लेट्स से फॉर एक्झाम्पल हा क्वाड्रॅटिक असा आला असता, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 1, बरोबर, अशा टाईप मध्ये समजा हा क्वाड्रॅटिक आला असता. आता या सॉल्व्ह करून एक्सच्या किती व्हॅल्यू मिळतात हे ठरवतो बी स्क्वेअर मायनस 4ac. नाही का, एक्स रूट्स माहिती ना आपल्याला, एक्स इक्वल टू काय असतात रूट्स? -b प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a, अशा टाईप मध्ये रूट असतो ना. सो मायनस ऑफ बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर, ओके, -4 ए इंटू सी, जो की 1 बनतो, डिवाइड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू 1 बनते. बोला एची व्हॅल्यू किती बनते? तर 1 बनते. समजलं? तर हा आतमध्ये पॉझिटिव्ह बनतो. आतमध्ये पॉझिटिव्ह बनत असल्यामुळे 2 रूट्स येतील याच्या, नाही का? एकदा प्लस केल्यानंतर एक आणि एक मायनस केल्यानंतर एक. तर जर का 2 रूट्स येत असतील, तर याचा असा अर्थ आहे की ती लाईन या पॅराबोलाला इंटरसेक्ट करते. इंटरसेक्ट केली तरच 2 रूट्स येतील ना रे. लाईन जर का इंटरसेक्ट करत असेल तरच 2 सोल्युशन्स मिळतील तुम्हाला पॅराबोला आणि लाईन मध्ये. बरोबर. एकच सोल्युशन मिळत असेल, एकच सोल्युशन मिळत असेल, लाईन तर टँजंट असेल. तर एक सोल्युशन केव्हा मिळतं? जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac हा 0 असतो. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल तर एकच सोल्युशन मिळत असतो. हा, म्हणजे एकच सोल्युशन मिळणे म्हणजे लाईन ही पॅराबोलाला ऍज अ टँजंट असते. पण समजा बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह असेल, निगेटिव्ह, सांगा बरं, बी स्क्वेअर मायनस 4ac निगेटिव्ह असेल तर इंटरसेक्शन पॉईंट तर निघणारच नाही ना मग. इंटरसेक्शन पॉईंट निघणार नाही म्हणजे इंटरसेक्ट होणार नाही, म्हणजे लाईन अशी असेल. म्हणजे लाईन ही अशा टाईप मध्ये असेल, कारण की या टाईपच्या लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट हा पॅराबोलासोबत निघतच नाहीये. सो आय होप समजलं असेल की एखादी लाईन दिल्यानंतर ती पॅराबोलाला टच होते की इंटरसेक्ट होते, की इंटरसेक्ट पण नाही आणि टच पण नाही. बरोबर. अशा टाईपमध्ये लाईन आहे. या 3 मध्ये कोणत्या कॅटेगरीची लाईन आहे ती? हे तुम्हाला आय होप शोधता येईल. तो अप्रोच मी जस्ट एक्सप्लेन केला होता. आता पहा बरं, टँजंट ॲट पॉइंट आहे हा. काय? टँजंट ॲट पॉइंट, टँजंट ॲट पॉइंट, टँजंट ॲट पॉइंट. एका पर्टिक्युलर पॉइंटवरती टँजंट शोधायचं आता आपल्याला. त्याच्यासाठी थोडासा डेरिव्हेटिव्ह लागतो. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा यूज करून, ओके, याचं एक्सप्लेनेशन आहे. तर बघा, पॅराबोला आहे आपला वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. सांग, नॉर्मल पण मी इथेच एक्सप्लेन करतो. जो एकदम शेवटच्या स्लाइडवरती नॉर्मल आहे ना, तर नॉर्मलचा इक्वेशन जो आहे, तसा नॉर्मल जेई पॉईंट ऑफ व्ह्यू विचार कराल तर थोडंसं आणखीन एक्स्ट्रा पण आहे. तसं जेई च्या बॅचमध्ये लाईक जेव्हा असेल तो शिकवून देईन. आत्ताचा हा टॉपिक जो आहे तो सीईटीच्या बॅचचा आहे. तर सीईटी मध्ये जितका नॉर्मल लागतो फक्त तितकाच नॉर्मल सांगतो.
ओके. नॉर्मल पर्यंत पण इव्हन क्वेश्चन्स नाहीत तसे विचार केला तर. बट ठीक आहे, तरी जस्ट मी कन्व्हे करतो, कारण की अप्रोच खूप अवघड नाही आहे तसं, असा विचार कराल तर. पहा आता, पॅराबोलाचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. बरोबर. आणि पॅराबोलावरती एक पॉइंट आहे जो की आहे x1 y1. या पॉइंटवरती आपल्याला शोधायचं आहे टँजंट. सो वी नीड टू फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉइंट x1 y1 टू दिस पर्टिक्युलर पॅराबोला. सो हा जो पॅराबोला आहे, त्या पॅराबोलावरती, हा जो पॅराबोला आहे, या पॅराबोलावरती, या पर्टिक्युलर पॉइंटवरती आपण शोधतो टँजंट, इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉइंट x1 y1. ओके. तर तुम्ही करायचं डेरिव्हेटिव्ह. काय करायचं? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे या पर्टिक्युलर पॉइंटवरती डेरिव्हेटिव्ह करा. म्हणजे या पर्टिक्युलर पॉइंटवरती टँजंटचा तुम्हाला स्लोप निघेल. हा, मग स्लोप निघाला, पॉइंट निघाला, तर इक्वेशनच निघेल ना टँजंटचं. काय निघेल? इक्वेशनच निघेल टँजंटचं. करेक्ट आहे. डेरिव्हेटिव्ह करतो. वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y इंटू डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 4a. बरोबर. सो आता काय म्हणतो? डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, इथे जाऊन डिवाइड होईल, तर 2a डिवाइड बाय वाय. बोला परत, किती? 2a डिवाइड बाय वाय. हा बनतो बेसिकली डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऍट दॅट पॉइंट, त्या पर्टिक्युलर पॉइंट वरतीचा डेरिव्हेटिव्ह शोधलाय पॅराबोलावर. पॅराबोला इक्वेशनला डेरिव्हेटिव्ह करून त्या पॉइंट वरती आपण डेरिव्हेटिव्ह शोधणार आहोत. सो तो पॉइंट मी आता इथे सबस्टिट्यूट केला पाहिजे, नाही का? सो डेरिव्हेटिव्ह ऍट x1 y1. चलो टाकून द्या तो पॉइंट. काय रे, वायची व्हॅल्यू y1 ना. सो हा झाला डेरिव्हेटिव्ह. आता मी शोधणार टँजंटचं इक्वेशन. इक्वेशन ऑफ टँजंट इज y मायनस y1 इज टू m इंटू x मायनस x1. सो y मायनस ऑफ y1 इज टू m. स्लोप किती आहे पहा. स्लोप आहे 2a बाय y1 इंटू x मायनस x1. हा y1 हवं तर इथे इथे प्लेस करून टाकतो मी. सो y1 मायनस y1 स्क्वेअर इज इक्वल टू 2ax मायनस 2ax1. ठीक आहे. आता या पॉइंटनी पॅराबोलाच्याही इक्वेशनला सॅटिस्फाय केलं पाहिजे. म्हणजे वायच्या जागी जर का मी y1 टाकीन, तर y1 स्क्वेअर इज इक्वल टू 4ax1. सो y1 स्क्वेअर इज इक्वल टू 4ax1. सो आता इथे एकदम लास्टला इथे पाहाल या पोर्शन मध्ये. सो y1 मायनस ऑफ y1 स्क्वेअरला मी 4ax1 अशा पद्धतीने लिहू शकतो, इज इक्वल टू 2ax मायनस ऑफ 2ax1. बट मायनस 2ax1 प्लस 4ax1 इट इज 2ax1. So y1 is equal to 2ax plus 2ax1. So y1 is equal to 2a कॉमन कराल तर ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 बनेल. बोला ब्रॅकेटमध्ये काय बनतो? x प्लस x1. सो y1 is equal to 2a इंटू ब्रॅकेटमध्ये x प्लस x1 हा बनतो इक्वेशन ऑफ टँजंट ऍट पॉइंट x1 y1 टू दी पॅराबोला. आता पहा कसं, हा इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवलं तरी ठीक, नाही ठेवलं तरी ठीक. नाही ठेवलं तर काय करणार? सोपं असं प्रोसिजर आहे. पॅराबोलाचा जो इक्वेशन दिला डेरिव्हेटिव्ह करणार, डीवाय बाय डीएक्स शोधणार. काय शोधणार? डीवाय बाय डीएक्स शोधणार. डीवाय बाय डीएक्स म्हणजे टँजंटचा स्लोप निघणार. टँजंटचा स्लोप निघाल्यानंतर, बरोबर, टँजंटचा स्लोप निघाल्यानंतर, टँजंटचा स्लोप निघाल्यानंतर, टँजंटचा स्लोप निघाल्यानंतर टँजंटचा इक्वेशन शोधतो आपण, कारण की पॉईंट पण माहिती आपल्याला आणि टँजंटचा स्लोप पण माहिती. स्लोप माहिती, पॉईंट माहिती. बरोबर, स्लोप माहिती, पॉईंट माहिती, टँजंटचा इक्वेशन इझिली निघून जातो. आय होप तुम्हाला हे जमेल, सॉल्व्ह करता येईल. इन केस जर का तुम्हाला नॉर्मलचं इक्वेशन विचारला कोणी, नॉर्मलचं इक्वेशन विचारला, तर हा आहे नॉर्मल. नॉर्मल म्हणजे त्याच पॉइंटवरती जो तुम्ही टँजंटचा स्लोप शोधलेला आहे, हा जो स्लोप शोधलेला आहे, त्याला बस उलटा करा, पण रिव्हर्स करा. बरोबर. डेरिव्हेटिव्ह करून, हा पॉइंट सबस्टिट्यूट करून, बरोबर, x1 y1 या पॉइंटवरती डेरिव्हेटिव्ह करून जो टँजंटचा स्लोप निघाला, त्याला उलटा करून रिव्हर्स करणे, कारण की m1 इंटू m2 मायनस 1 असतो, नाही का? सो याचा स्लोप निघतो. हा पॉइंट पण तर माहिती, पॉइंट पण माहिती, याचा स्लोप पण निघतो, तर नॉर्मलचाही इक्वेशन तुम्हाला इझिली निघून जाईल. आय होप पॉइंट तुम्हाला समजला असेल. यस स्टुडंट्स, क्लिअर आहे सर्वांना? आणखीन एक थोडस एक्सप्लेन करतो. आणि हे सर्व जे रिझल्ट आपण डिस्कस करतोय ना, तर हे या पर्टिक्युलर स्टँडर्ड पॅराबोलाला ऍप्लिकेबल आहेत. बाय चान्स वेगळा पॅराबोला दिला तर हा रिझल्ट अप्लाय नका करू, हा इक्वेशन अप्लाय नका करू. टँजंटचं इक्वेशन, टँजंट ऍट पॉइंट x1 y1. समजा तुम्हाला पॅराबोला दिला हा, तुम्ही पाठ केला हा फॉर्म्युला टँजंट ऍट पॉइंट x1 y1, आणि याही पॅराबोलाला हाच फॉर्म्युला लावताय, हे चुकीचं आहे. मग तुम्ही म्हणणार या पॅराबोलाला काय करणार आम्ही? या पॅराबोलाला कोणता रिझल्ट लक्षात ठेवायचा नाहीये. सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह करा आणि टँजंटचा ज्या कोणत्या पॉईंटवरती टँजंट विचारलाय त्याचा स्लोप शोधा. स्लोप निघतो, पॉईंट माहिती, तर इक्वेशन निघून जातो टँजंटचा. ठीक आहे. तर
बरं हा आता मी काय एक्सप्लेन करत होतो पहा. हा, टचिंग पॉइंट शोधण्यासाठी बरोबर आता जे मी एक्सप्लेन करतोय तर ती एक गोष्ट थोडीशी लागते टचिंग पॉइंट शोधण्यासाठी. तर टँजंटचा जो स्लोप आहे तो 2a डिवाइड बाय y1 आहे. ठीक आहे, 2a डिवाइड बाय, बट व्हॉट इज y1? हा, y1 म्हणजे हा पॉइंट आहे ना, म्हणजे ए टी वन स्क्वेअर किंवा एटी स्क्वेअर, ए टी वन स्क्वेअर अँड 2a टी1, करेक्ट आहे. एक्स टू एटी स्क्वेअर, वाय टू एटी पॅरामीटर असतात ना हे. तर y1च्या जागी मी ऍक्च्युली 2a टी1 पण लिहू शकतो. सो टी1 हा या पर्टिक्युलर पॉइंटला करस्पॉन्डिंग पॅरामीटर आहे. जर का मी इथे y1च्या जागी 2a टी1 लिहीन, 2a टी1 असं लिहीन, तर 2a कॅन्सल होतो आणि 1/T1 बनतो. हा किती बनतो? 1/T1. समजलं सर्वांना? 1/T1. सो इतकंच फक्त लक्षात ठेवा सध्यासाठी, टँजंटचा स्लोप हा 1/T असतो. टँजंटचा स्लोप हा 1/T असतो. टँजंटचा स्लोप हा 1/T असतो. 1/T. टँजंट स्लोप हा 1/T असतो. त्याचं काय सांगतोय मी? बाय चान्स समजा तुम्हाला असा कोणी क्वेश्चन विचारला की एक लाईन दिली आहे समजा, तेव्हा पॅराबोलाचं इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x आणि एक लाईन दिली आहे त्यांनी तुम्हाला. लाईनचं इक्वेशन दिलं आहे वाय इज इक्वल टू 3x प्लस 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 1/3. ऍझ्युम करा लाईन, ही जी लाईन दिली आहे ही लाईन या पॅराबोलाला टँजंट आहे. जस्ट 2 मिनिटासाठी ऍझ्युम करा की ही लाईन या पॅराबोलाला काय आहे? टँजंट आहे. आणि समजा मी तुम्हाला असं विचारलं की टचिंग पॉईंट शोधा. चला, काय शोधा? टचिंग पॉईंट शोधा. म्हणजे हा टचिंग पॉईंट शोधायचा तुम्हाला. तर मी काय म्हणेन, हा हा जो लाईन आहे ना, तर या लाईनचा जो इक्वेशन आहे ना हा, तर हा तुम्ही पॅराबोलामध्ये टाकून द्या इथे. बरोबर, म्हणजे एक्सच्या फॉर्म मध्ये क्वाड्रॅटिक येईल. सॉल्व्ह करा म्हणजे एक्सचा व्हॅल्यू मिळेल आणि मग तो एक्सचा व्हॅल्यू टाका इथे, म्हणजे तो वायचाही व्हॅल्यू मिळेल, म्हणजे तुम्हाला तो टचिंग पॉईंट मिळेल. टचिंग पॉईंट शोधण्यासाठी टँजंटला आणि पॅराबोलाला दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. दोघांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला तो टचिंग पॉईंट मिळतो. लेंदी वे पण हा थोडासा, बरोबर, खूप अवघड असं नाहीये. पण जर का आता आपण काहीतरी शिकवलं होतं ते जर का तुम्ही लक्षात ठेवाल, पॅराबोलाचा पॅरामेट्रिक इक्वेशन एक्स टू एटी स्क्वेअर असतो आणि वाय टू काय असतो तर 280 असतो. सो डीएक्स बाय डी कराल ना, तर हा 280 येतो. आणि डीवाय बाय डी कराल ना, तर हा 2a येतो. आता डीवाय बाय डीएक्स कराल ना, डीवाय बाय डीएक्स, हा म्हणजे डीवाय बाय डी बाय डीएक्स बाय डी, बरोबर, म्हणजे 2a डिवाइड बाय 280, याचा अर्थ 1/T. याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह 1/T बनतो. नाही, पॅराबोलावरती कुठेही जा तुम्ही, डेरिव्हेटिव्ह हा 1/Tच असतो. बरं, हे प्रूव्ह केलं ना आपण आता इथे. पॅराबोलावरती कुठेही जा, त्या पर्टिक्युलर पॉईंटवरती डेरिव्हेटिव्ह कराल तर तो ऑलवेज 1/T येतो. म्हणजे या पर्टिक्युलर पॉईंटवरती जो टँजंट आहे त्या टँजंटचा स्लोप हा 1/T असला पाहिजे. किती असला पाहिजे? 1/T. अरे पण टँजंटचा स्लोप, इक्वेशन दिला टँजंटचा स्लोप तर 3 आहे ना. ओके, याचा अर्थ टी हा 1/3 आहे. म्हणजे हा असा पॉइंट आहे की ज्याचा पॅरामीटर 1/3 आहे. आणि आता पॅरामीटर जर का सांगितलं या पर्टिक्युलर पॉईंटचा 1/3 आहे, बरोबर, तर इन्स्टंटली हा पॉईंट निघेल म्हणजे टचिंग पॉईंट निघेल. समजलं सर्वांना? नाही, इव्हन तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तर ठीक आहे, हा पर्टिक्युलर एक पर्टिक्युलर पॉईंट आहे, तिथून टँजंट ड्रॉ केली तर टँजंटचा इक्वेशन हा आहे. याच पर्टिक्युलर पॉईंटवरती टचिंग पॉईंटवरती एक नॉर्मल ड्रॉ केला. काय ड्रॉ केला? नॉर्मल ड्रॉ केला. तर नॉर्मलचा इक्वेशन शोधा. बरोबर, टँजंटचं इक्वेशन माहिती आहे, स्लोप, टँजंटचा स्लोप हा टी आहे, 1/T आहे, तर नॉर्मलचा स्लोप हा -T असला पाहिजे. किती असला पाहिजे? -T. नॉर्मलचा स्लोप हा -T, उलटा करून रिव्हर्स, नाही का, 1/T ला उलटा करा, टीचा रिव्हर्स -T. ठीक आहे. बट खैर नॉर्मल मला वाटतं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करून काढलं तरी काही इश्यू नाहीये. नॉर्मलचं इक्वेशन विचारतात. नॉर्मलला काही ॲज सच टचिंग पॉईंट नसतो ऍक्च्युली. ओके. आय होप समजलं असेल तुम्हाला हे. तर आता येतोय मी या आर्टिकलवरती, कंडिशन ऑफ टँजन्सी वरती. कंडिशन ऑफ टँजन्सी. एक लाईन दिलेली असते ऍक्च्युली, y टू एम एक्स प्लस सी. ती y टू एम एक्स प्लस सी ही लाईन पॅराबोलाला टँजंट असण्याची कंडिशन आपल्याला विचारण्यात येते. आर्टिकल काय सांगतो, परत सांगतो पहा व्यवस्थित लक्षात. y टू एम एक्स प्लस सी, y टू एम एक्स प्लस सी ही लाईन या पॅराबोलाला
जर का तुम्ही या ही लाईन ॲज अ टँजंट म्हणून पाहत असाल या पॅराबोलाला, तर सीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे? पहिले मी रिझल्ट सांगतो डायरेक्टली, आन्सर सांगतो म्हणजे y इज टू mx प्लस सी ही लाईन जर का तुम्हाला टँजंट पाहिजे असेल ना, y इज टू mx प्लस सी ही टँजंट पाहिजे असेल, देन सी हॅज टू बी a बाय m. मग तुम्ही काही करा, सीचा व्हॅल्यू a बाय m असला पाहिजे. y इज टू mx प्लस सी हा जर का तुम्हाला हे तुम्ही जर का टँजंट पाहिजे असेल तुम्हाला, तर सी हॅज टू बी a बाय m. किती? a बाय m. ठीक आहे. वाय स्क्वेअर इज टू 4x आहे ना आपला पॅराबोला. पहिले तर मी हे प्रूव्ह करतो. असं का? आता प्रूफ तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहेत असं नाहीये, बट प्रूफने थोडासा अप्रोच डेव्हलप होतो. आणि हा रिझल्ट यूज करून एखाद दुसरा मी क्वेश्चन तुम्हाला थोडंसं सॉल्व्ह पण करून देतो. तर y इज टू mx प्लस सी ही लाईन जर काय पॅराबोलावर तुम्हाला टँजंट पाहिजे असेल, तर सी हॅज टू बी a बाय m. सी हॅज टू बी a बाय m. मला वाटतं पहिले क्वेश्चन करून देतो, थांबा एक. ओके, त्याच्यावरती ना एक क्वेश्चन करून देतो मी तुम्हाला. पहिले एक क्वेश्चन डिस्कस करू आपण, त्याच्यानंतर तो एक्सप्लेनेशन मी परत देतो. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू दी पॅराबोला हॅव्हिंग स्लोप 2 म्हणे. हॅव्हिंग स्लोप काय? 2. पॅराबोला देण्यात आलेला आहे. ओके, पॅराबोला देण्यात आलेला आहे y स्क्वेअर इज टू 8x. ओके, तर त्यांचं असं म्हणणं आहे की 2 स्लोप असणारा टँजंट ड्रॉ करा. किती स्लोप असणारा टँजंट? 2 स्लोप असणारा. बट आपल्याला माहिती आहे की पॅराबोलाचा जो टँजंट असतो तो y इज टू mx प्लस सी. एक लाईन आहे, y इज टू mx प्लस सी लाईन आहे ऍक्च्युली. ओके, पण हा जर का टँजंट पाहिजे असेल तर सी हॅज टू बी a बाय m. जबरदस्ती आहे. y इज टू mx प्लस सी ही लाईन टँजंट हवी असेल तर सी हॅज टू बी a बाय m. हा सीचा व्हॅल्यू a बाय m असला पाहिजे. म्हणजे सीचा व्हॅल्यू काय असला पाहिजे? a बाय m असला पाहिजे. a ची व्हॅल्यू किती आहे पहा बरं पॅराबोलामध्ये. सो वाय स्क्वेअर इज टू 4x. हा म्हणजे a ची व्हॅल्यू 2 बनेल ना. म्हणजे पॅराबोलाचा टँजंट हा y इज टू mx प्लस 2 बाय m. हा आहे पॅराबोलाचा टँजंट. डिमांड काय आहे? डिमांड आहे 2 स्लोप असणारा टँजंट काढा. किती? 2 स्लोप असणारा टँजंट ड्रॉ करा. आता मग 2 टाका ना इथे एमच्या जागी. सो y इज टू 2x. बरोबर ना? सो एमच्या जागी 2 टाकाल तर इथे 1 येईल. सो 2 स्लोप असणारा टँजंट हा आहे. 2 स्लोप असणारा टँजंट हा हा आहे. समजलं? नाही, क्वेश्चन तर असाही बनवू शकतो. क्वेश्चन मध्ये समजा असं विचारलं असं तुम्हाला की 3x प्लस 4y इज टू 2. या लाईनला पॅरलल टँजंट ड्रॉ करा. तर तुम्ही याचा स्लोप काढला असता आणि म्हणलं असतं -3/4 स्लोप आहे. तर या लाईनला पॅरलल टँजंट ड्रॉ करा, याचा अर्थ -3/4 स्लोप असणारा टँजंट ड्रॉ करा. हा म्हणजे एमच्या जागी -3/4 टाकायला लागेल तुम्हाला इथे. एमच्या जागी काय टाकायला लागेल? -3/4 सबस्टिट्यूट करायला लागेल एमच्या जागी. समजतं का? मग -3/4 स्लोप असणारा टँजंट मिळेल. समजा तुम्हाला असं बोलण्यात आलं की या पर्टिक्युलर लाईनला परपेंडिक्युलर टँजंट ड्रॉ करा. परपेंडिक्युलर टँजंट ड्रॉ करा. असं जर का बोलण्यात आलं, तर तुम्ही काय कराल? या लाईनचा स्लोप शोधाल -3/4. तर मग या लाईनचा स्लोप शोधाल, जो की 4/3 बनेल. आणि मग मी असं म्हणेन की 4/3 स्लोप वाला टँजंट शोधायचा आहे मला. आता मग एमच्या जागी 4/3 टाकेन ना मी. एमच्या जागी काय टाकेन? तर 4/3 सबस्टिट्यूट करीन. आय होप तुम्हाला समजलं असेल हे. जातो आता पुढे. ऑल्सो फाइंड टचिंग पॉईंट. त्यांचं म्हणणं कॉन्टॅक्ट पॉईंट शोधा म्हणे. काय शोधा? कॉन्टॅक्ट पॉईंट. टँजंटचं इक्वेशन तुम्ही शोधलंच आहे. आता टँजंटचं इक्वेशन आणि हा पॅराबोलाचा इक्वेशन. हा हा बरोबर. तो y ची व्हॅल्यू 2x प्लस 1. y ची व्हॅल्यू 2x प्लस 1 इथे टाका. क्वाड्रेटिक बनेल. सॉल्व्ह करा. x ची व्हॅल्यू निघेल. तोच टचिंग पॉईंट असेल. बट समजा तुम्हाला तसं करायचं नसेल, तर आता एक काहीतरी सांगितलं होतं मी, की पॅराबोलावरती कोणत्याही पॉईंटवरती स्टँडर्ड पॅराबोलावरती बोलतोय, या पर्टिक्युलर पॅराबोलावरती बोलतोय. आणि क्वेश्चन याचाच येणार आहे, दुसऱ्या कोणाचा येणार नाही. ओके, तर या पर्टिक्युलर पॅराबोलावरती आणि दुसऱ्या कोणाचा आला तर काय सांगितलं ना मी आता, तो अप्रोच करायचा दुसरा. ओके, पण दुसऱ्या पॅराबोलासाठी हा पण रिझल्ट ऍप्लिकेबल नाहीये काय? मग दुसरा पॅराबोला आला तर मग या रिझल्टच्या ऐवजी काय वापरणार? त्याचाही अप्रोच याच्या आधीच्या स्लाइडवरती एक्सप्लेन करतो मी सांगेन. आता पहिले मला हा क्वेश्चन जस्ट कम्प्लीट करून घेतो मी. तर टचिंग पॉईंट शोधण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं होतं की पॅराबोलावरती कोणत्याही पॉईंटवरती जा, बरोबर, डेरिव्हेटिव्ह कराल तर 1/t येतो असं सांगितलं होतं की नाही? डेरिव्हेटिव्ह म्हणजे टँजंटचा स्लोप. नाही, बट इथे टँजंटचा स्लोप तर 2 आहे ना. याचा अर्थ टी हा पॅरामीटर 1/2 बनतो. म्हणजे पॅराबोलावरती जो हा टँजंट तुम्ही ड्रॉ केलाय, तर तो जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे, तर कॉन्टॅक्ट पॉईंटचा करस्पॉन्डिंग पॅरामीटर जो आहे तो 1/2 आहे. पॅरामीटर काय? आता पॅरामीटर 1/2 असेल, तर पॉईंट हा 80 स्क्वेअर आणि 280 येतो ना. ए ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी इथून. आणि टी ची व्हॅल्यू तुम्ही आता सांगितली तुम्हाला. ए ची व्हॅल्यू आणि टी ची व्हॅल्यू टाकाल, तर तुम्हाला हा कॉन्टॅक्ट पॉईंट म्हणजे टचिंग पॉईंट मिळून जाईल.
काय मिळेल? कॉन्टॅक्ट पॉईंट आणि टचिंग पॉईंट हे तुम्हाला तिथून मिळून जाईल. सो आय होप हे समजलं असेल तुम्हाला. ओके. एक काम करतो, आणखीन एक क्वेश्चन घेऊन दाखवतो जस्ट मी. टॅन्जंट फ्रॉम पॉईंट. आता हा लास्ट आर्टिकल आहे, तसा विचार कराल तर. त्याच्या पुढे जो आहे, तर तो आहे नॉर्मल टू दी पॅराबोला, जो ऑलरेडी कव्हर केलाय. लास्ट स्लाइड ही ब्लँक आहे. तर पहिले एक हा क्वेश्चन करून दाखवतो, टॅन्जंट फ्रॉम पॉईंट. आणि मग शेवटी याचं एक्सप्लेनेशन जे द्यायचं होतं ते एकदम सर्वात शेवटी मी देऊन टाकतो. ठीक आहे. तर टॅन्जंट फ्रॉम पॉईंट नॉर्मल ऑलरेडी केलेला आहे, बरोबर. सो टॅन्जंट फ्रॉम पॉईंट, आउटसाइड पॉईंट वरतून जर का टॅन्जंट ड्रॉ करायचा असेल तर तो कसा? बघा, पॅराबोलाचा इक्वेशन जो आहे, लेट्स से फॉर एक्झाम्पल वाय स्क्वेअर इज इक्वल टू 8x, असं आहे पॅराबोलाचं इक्वेशन. बाहेर एक पॉईंट, समजा इथे एक पॉईंट मी मार्क करतो, जो की आहे 2 सॉरी -2 आहे ना, एक्स कॉर्डिनेट शुड बी निगेटिव्ह ना. सो -2, समजा असा एक पॉईंट आहे, असा एक पॉईंट आहे जो पॅराबोलाच्या बाहेर आहे. तर या पॉईंटवरतून दोन टँजन्स ड्रॉ होऊ शकतात ऍक्च्युली, जसं विचार कराल. टँजन्स ड्रॉ होऊ शकतात, दोन टँजन्स ड्रॉ होऊ शकतात. एक तर टँजन मी असा ड्रॉ करीन, दुसरा टँजन मी असा ड्रॉ करीन. असे दोन टँजन्स इथे ड्रॉ होऊ शकतात. दोनही टँजनचे इक्वेशन शोधायचे. नाही, मी तर बोलतो इव्हन अँगल पण शोधा, बरोबर. इव्हन हे जे दोन टँजन्स आहेत ना, तर या दोन टँजनचा मल्टिप्लिकेशन करून पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बनतो ना, तोही शोधा. काही विचारलं जाऊ शकतं विचारायला, तसं विचार केला तर सर्व सांगतो. फक्त समजायला अवघड जाऊ शकतं, पण ते तुमच्या अभ्यासावरतीही डिपेंड करेल की किती काय लेवलवरती समजेल हे सर्व. तर बघा, पहिले मी असं लिहितो की टँजंटचा इक्वेशन हा तर y इज टू एम एक्स प्लस ए बाय एम असतो. कारण की आपलं ठरलं होतं y इज टू एम एक्स प्लस सी, ही जर का लाईन टँजंट म्हणून बघत असाल तर सी हॅज टू बी ए बाय एम. कंपल्सरी आहे, सी हॅज टू बी ए बाय एम. तर या पॅराबोलाला जो टँजंट आहे ना मुलांनो, बरोबर, ए ची व्हॅल्यू किती आहे इथे? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. सो ए ची व्हॅल्यू 2 बनतो. किती बनतो? एचा व्हॅल्यू 2 बनतो, बरोबर ना. इथे 2 टाकाल, 2 बाय एम बनतो हा, बरोबर. तर हा झालेला आहे टँजंट, y इज टू एम एक्स प्लस 2 बाय एम. नाही, बट ही टँजंट इथून पास होते हे आणखीन ठरलं नाहीये. मी रिपीट करतो, जेव्हा हा इक्वेशन y इज टू एम एक्स प्लस सी होता, तेव्हा तो फक्त एक लाईन होता. सी ला जेव्हा मी ए बाय एम लिहिला, तेव्हा तो या पॅराबोलाला टँजंट झाला. काय झाला? टँजंट. याची व्हॅल्यू टाकली तर या पर्टिक्युलर पॅराबोला टँजंट झाला. आता एमची व्हॅल्यू तुम्ही काही जरी टाकाल, वेगवेगळे स्लोप असणारे टँजंट्स येतील. एमची व्हॅल्यू 1 टाकाल तर 1 स्लोप असणारा टँजंट येईल. 2 टाकाल तर 2 स्लोप असणारा टँजंट येईल. 3 टाकाल तर 3 स्लोप असणारा टँजंट येईल. -1 टाकाल तर -1 स्लोप असणारा टँजंट येईल. तर त्याच्या एमच्या जागी वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकत राहाल तर वेगवेगळे स्लोप असणारे टँजंट्स येतील. बरोबर. बट आता हे कन्फर्म आहे की हा टँजंट आहे का? कारण की सी ला मी इथे ए बाय एम लिहिला. बरोबर. सी ला मी काय लिहिलं? ए बाय एम अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. तर हे कन्फर्म आहे बाय डिफॉल्ट की हा टँजंट आहे. हे डन आहे. आता आता मला हे फोर्स करायचं आहे की ही जी टँजंट आहे पॅराबोलाची, तर ती तिथून पास झाली पाहिजे, इथून. आता मग मी हा पॉईंट इथे सबस्टिट्यूट करीन आणि फोर्स करीन की या पॉईंटने या टँजंटला सॅटिस्फाय केलं पाहिजे, हे मी फोर्स करीन. तर आता वायच्या जागी मी 2 टाकीन आणि एक्सच्या जागी मी -2 टाकीन. समजलं? 2 बाय एम. आता जर का याला मी सॉल्व्ह करीन, हे टाकतो हवं तर, बरोबर. 2m -2 बाय एम प्लस 2 इज इक्वल टू 0. सो मल्टिप्लाय बाय एम. So 2m square minus 2 plus 2m is equal to 0. So take 2 कॉमन आणि कट करून टाका. m square plus m minus 1 is equal to 0. बोला, समजलं? तर हा असा इक्वेशन आला. आता इक्वेशनला जर का तुम्ही सॉल्व्ह कराल तर एमच्या 2 व्हॅल्यू मिळतील. किती व्हॅल्यू मिळतील? 2. बट आता हा क्वेश्चन मी तयार करून जस्ट इथे दिल्यामुळे एमच्या अशा काही खूप चांगल्या व्हॅल्यू मिळत नाहीयेत. एवढाच फरक आहे फक्त. एमच्या किती व्हॅल्यू मिळतील? तर 2 व्हॅल्यू मिळतील. एक स्लोप याला द्या, एक स्लोप याला द्या. एक स्लोप टाका, एक टँजंट मिळेल. दुसरा स्लोप टाका, दुसरा टँजंट मिळेल. सो असे दोनही टँजंट मिळतील आणि त्या दोन टँजंटला मल्टिप्लाय करा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मिळेल. आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शोधण्यासाठी, बोला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शोधण्यासाठी टँजंटचा इक्वेशन शोधण्याची गरज नाहीये. का सांगतो, नाही समजला तर इग्नोर करा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये हेच एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये पण सांगणार आहे मी. ओके. पहा मी काय सांगतोय. समजा कोणत्या तरी दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन मधून पास होतात, बरोबर. एकाचा स्लोप m1 आहे, एकाचा स्लोप m2 आहे. त्यांचा जो जॉईंट इक्वेशन असतो,
जॉईंट इक्वेशन कसा असतो तो एक्स स्क्वेअर प्लस 2h(xy) प्लस by² इज इक्वल टू 0 असा असतो की नाही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ज्यांनी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन केलं त्यांना माहिती आहे सर ओके ओके एक लाईन आहे M1 स्लोप आहे एक लाईन आहे M2 स्लोप आहे आणि त्या दोघांचा जॉईंट इक्वेशन केला इक्वेशन वगैरे शोधून जॉईंट इक्वेशन असा असतो बरं जॉईंट इक्वेशन दिलाय आणि तो इक्वेशन शोधायचं सॉरी जॉईंट इक्वेशन दिलाय आणि यांचे स्लोप शोधायचे तर अशा केसमध्ये आपण काय करतो माहिती ना डिवाइड बाय एक्स स्क्वेअर करत असतो आपण नाही का असं करतो डिवाइड बाय एक्स स्क्वेअर करून तुम्हाला माहिती असेल वाय बाय एक्सच्या जागी एम टाकतो आपण एम आणि इक्वेशन असा बनतो आणि मग आता या इक्वेशनला जर का सॉल्व्ह कराल तर एमच्या दोन व्हॅल्यू मिळतात म्हणजे एक याचा स्लोप मिळतो एक याचा स्लोप मिळतो आय होप ही प्रोसिजर सर्वांना माहिती असेल मी रिपीट करतो परत एक लाईन आहे ज्याचा स्लोप M1 एक लाईन आहे ज्याचा स्लोप M2 आहे तर दोन्ही लाईनचे इक्वेशन निघतात जे दोघे ओरिजिन म्हणून पास होतात त्यांचा जॉईंट इक्वेशन कराल तर तो जॉईंट इक्वेशन हा अशा फॉर्मॅटमध्ये असतो एक्स स्क्वेअर 2hxy by² 0 पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा कॉन्सेप्ट आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा लेसन पहिले करायला लागतो त्यानंतर तुम्हाला हे समजेल ठीक आहे जॉईंट इक्वेशन असा असतो बर जॉईंट इक्वेशन दिल्याचा स्लोप कसा काढणार डिवाइड बाय एक्स स्क्वेअर हा मग वाय बाय एक्सला एम टाकीन आता सॉल्व्ह करीन तर एमच्या दोन व्हॅल्यूज निघतील हा एमच्या दोन व्हॅल्यूज निघतील मला काय म्हणायचं आपण जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर एमच्या दोन व्हॅल्यू निघतात हम्म? हा म्हणजे या दोन टँजेंटचे स्लोप निघतात बरोबर कारण आता याच एमच्या जागी जर का मी वाय बाय एक्स टाकला तर याच एमच्या जागी जर का मी वाय बाय एक्स टाकला समजा बरोबर तर काय होईल इक्वेशन कसं येईल वाय स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर प्लस वाय बाय एक्स मायनस 1 इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर सो इक्वेशन कसं येईल सांगा बरं वाय स्क्वेअर प्लस एक्स वाय मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 आला की नाही असं इक्वेशन म्हणजे हा जॉईंट इक्वेशन आहे कोणाचा ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन of lines passing through origin but having slopes which satisfy this equation बरोबर सो हा असा जॉईंट इक्वेशन जो ओरिजिन म्हणून पास होतो आणि त्यांचे स्लोप्स असे आहेत हा म्हणजे हा असा जॉईंट इक्वेशन आहे अरे भाई पण आपल्याला याचा जॉईंट इक्वेशन नाही शोधायचा आहे आपल्याला तर याचा जॉईंट इक्वेशन शोधायचा आहे मग हा जो जॉईंट इक्वेशन तुम्ही शोधलाय ना आता याला तुम्ही शिफ्ट करा शिफ्ट 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 कुठे इथे आणि तुम्हाला तर माहिती जसं पॅराबोलाला शिफ्ट केल्यानंतर एक्सच्या जागी एक्स मायनस एच आणि वायच्या जागी वाय मायनस के टाकला होता ना तसं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनला पण शिफ्ट कराल ना एक्सच्या जागी एक्स मायनस एच आणि वायच्या जागी वाय मायनस के टाकायला लागेल म्हणजे वायच्या जागी इथे वायच्या जागी वाय मायनस ऑफ के म्हणजे 2 वाय मायनस ऑफ 2 टाकायला लागेल तुम्हाला इथे ओके एक्सच्या जागी एक्स मायनस ऑफ एच टाकायला लागेल एक्स मायनस मायनस 2 करेक्ट वायच्या जागी काय टाकायला लागेल वायच्या जागी वाय मायनस 2 टाकायला लागेल परत मायनस ऑफ एक्स जागी एक्स प्लस 2 होल स्क्वेअर इज टू 0 करायला लागेल आणि हा जो आलेला आहे याला एक्सपांड कराल तर तुम्हाला याचा जॉईंट इक्वेशन मिळेल याचा आय होप क्लिअर आहे सर्वांना याचं काय मिळेल जॉईंट इक्वेशन मिळेल बरोबर मग जॉईंट इक्वेशन शोधण्यासाठी याचे सेपरेट इक्वेशन शोधणे गरजेचं नाहीये या वे मध्ये पण करू शकता तसं सेपरेट इक्वेशन शोधून मल्टिप्लाय पण करू शकता बट हा पण एक अप्रोच आहे जो आता मी तुम्हाला कन्वे केलेला आहे ठीक आहे राहिला प्रश्न या दोघांमध्ये अँगल या दोघांमध्ये अँगलचा मी तुम्हाला हे सांगेन की हे जे तुम्ही जॉईंट इक्वेशन शोधलं होतं ना आता इथे इथे शोधलं होतं ना हा जॉईंट इक्वेशन तर अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शोधा ना तर तुम्ही म्हणाल नाही या दोन टँजन मध्ये अँगल शोधायचा आहे पण हा जो जॉईंट इक्वेशन आहे हा जॉईंट इक्वेशन तर या दोन लाईनचा आहे अरे ठीक आहे ना याच दोघांना इकडे शिफ्ट करताय ना सो यांच्यातला अँगल आणि यांच्यातला अँगल थोडी ना बदलणार आहे बरोबर सो अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला माहिती असेल तुम्हाला काय असतो अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन tan थीटा इज इक्वल टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय ए प्लस बी असतो की ना आणि याचा काय मॉड करेक्ट हा निघतो अँगल पेअर ऑफ टँजन मधला आय होप क्लिअर किंवा इथून पण निघतो ऍक्च्युली इथून क्वाड्रेटिकचा यूज करून निघू शकतो म्हणजे इथून सम ऑफ स्लोप शोधा प्रोडक्ट ऑफ स्लोप शोधा डिफरन्स ऑफ स्लोप शोधा आणि अँगल बिटवीन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन काय असतं M1 मायनस M2 बाय 1 प्लस M1 M2 M1 मायनस M2 म्हणजे डिफरन्स ऑफ स्लोपचा यूज करा तिथे लिहा आणि 1 प्लस M1 M2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोपचा यूज करा तिथे लिहा बरं हा टास्क मी तुम्हाला देतो आता ओके अदर बिकॉज मी एक तरी सांगितलेलंच आहे असे एक्सप्लेनेशन डिफरन्स ऑफ स्लोप निघत असतो क्वाड्रेटिक मधून M1 मायनस M2 आता जागा नाही येथे कुठे लिहायला सांगूनच येतो लास्ट उगाच एकासाठी कशाला हे करतो M1 minus M2 whole square is equal to M1 plus M2 whole square minus 4 M1 M2 सो डिफरन्स ऑफ स्लोप निघतो या फॉर्म्युलाने
आय होप माहिती असेल. m1 प्लस m2 होल स्क्वेअर m1 स्क्वेअर m2 स्क्वेअर प्लस 2m1 m2. 2m1 m2 मायनस 4m1 m2 इज मायनस 2m1 m2. आणि याचाही एक्सपान्शन कराल तर तो मॅच झालेला दिसेल तुम्हाला. सम ऑफ स्लोप माहिती आहे, मायनस बी बाय ए. प्रोडक्ट ऑफ स्लोप माहिती आहे, काय सी बाय ए. सी बाय ए हे सर्व टाकून डिफरन्स निघतो. तुम्ही मला डिफरन्स काय करू, डिफरन्स घेऊन काय करणार, तर अँगल बिटवीन लाईन्सचा फॉर्म्युला असतो ना, m1 मायनस m2 बाय 1 प्लस m1 m2. अँगल बिटवीन लाईन्सचा फॉर्म्युला m1 मायनस m2 काढला आता तुम्ही, तो टाका इथे. m1 m2 म्हणजे प्रोडक्ट ऑफ स्लोप सी बाय ए, बरोबर. तरी सर्व सबस्टिट्यूट करून तुम्ही या दोन टॅन्जंट मधला अँगल पण शोधू शकता. आता तुम्हाला हे सेशन पाहते वेळी असं वाटत असेल यार इतकं येईल का सीईटीला. तुम्हाला सांगतोय की चांगले मार्क्स पाहिजे असतील तर इच अँड एव्हरी गोष्ट जे मी आता इथे कन्वे करतोय ती करायचीच आहे. खूपच चांगले मार्क्स पाहिजे असतील तर. ठीक आहे. तर तर येईल का हा प्रश्नच नाही, बिकॉज लाईक घेतोच सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, बरोबर. तर मी पण घेते वेळी ते लिमिटेशन्स ठेवतोच आहे ना, की लाईक एक्झॅक्टली त्या एक्झामिनेशनला कन्सिडर करून तो कॉन्टेंट इथे घेतोय. अदरवाईज आणखीन थोडंसं जेई मध्ये असेल तर आणखीन काही भरपूर साऱ्या गोष्टी ऍड होतात त्याच्यामध्ये. ओके, स्पेशली नॉर्मल रिलेटेड. पण ठीक आहे, चलो आता पहा. तसं टॅन्जंट नॉर्मल जेईच्या सिलेबसमध्ये पण डिलीटेड आहे, बट नॉर्मली जेई मध्ये ते प्रिपेअर करतात. ओके, लास्ट पॉइंट आहे आजचा सेशनचा, की आहे कंडिशन ऑफ टॅन्जन्सी. काय आहे कंडिशन ऑफ टॅन्जन्सी? वाय इज टू एम एक्स प्लस सी ही लाईन तुम्हाला जर काय पॅराबोलाला टॅन्जंट पाहिजे असेल तर एकच कॉन्टॅक्ट पॉईंट आला पाहिजे, हा आपला रिक्वायरमेंट आहे. तर आता ही लाईन मी पॅराबोलाच्या इक्वेशन मध्ये टाकून देईन, बरोबर, आणि सॉल्व्ह करेन. डिमांड असं ठेवीन की कॉन्टॅक्ट पॉईंट हा एकच आला पाहिजे. काय बनतो हा, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2mc(x) प्लस सी स्क्वेअर इज टू 4x. ठीक आहे. सो आता काय होतं पहा बरं पुढे. सो हे एक्सच्या फॉर्म मध्ये क्वाड्रेटिक येतो ऍक्च्युली हा. एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2mc मायनस 4a इंटू एक्स प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 0. बोला इज इक्वल टू 0, बरोबर. हा असा आला. ठीक आहे. तर आता हा जो काही तुम्हाला इक्वेशन दिसतोय क्वाड्रॅटिक, तर हा असा क्वाड्रॅटिक असला पाहिजे की ज्याचा रूट एकच आला पाहिजे. हा का, कारण की टचिंग पॉईंट एक असं पाहिजे तुम्हाला. टचिंग पॉईंट किती पाहिजे, एकच टचिंग पॉईंट पाहिजे. तर एकच टचिंग पॉईंट पाहिजे असेल, बरोबर. सो रूट तर एकच आला पाहिजे, म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आला पाहिजे. बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. सो इथे लिहितो मी बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला पाहिजे, 0 आला पाहिजे. तर या क्वाड्रेटिकला सॉल्व्ह करून दोन दोन एक्स्ट्रा व्हॅल्यूज येत असतील तर लाईन आणि पॅराबोला दोन पॉईंट मध्ये इंटरसेक्ट होतो असा याचा अर्थ आहे, जो की होत नाहीये. कारण इथे आपल्याला टॅन्जंट पाहिजे. सो जो सोल्युशन आहे, रूट आहे, तो एकच असला पाहिजे. दॅट मीन्स बी स्क्वेअर मायनस 4ac शुड बी 0. सो बी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, करायचा स्क्वेअर 2mc मायनस 4a. सो बी स्क्वेअर मायनस 4ac इट शुड बी 0. करायचा स्क्वेअर 4m स्क्वेअर सी स्क्वेअर. ओके, इथे पण तेच लिहिलं मी डबल चुकून. 4m स्क्वेअर सी स्क्वेअर, हा 4m स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस 16a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab असतो ना तो, मायनस सिक्स्टीन बरोबर ए एम सी मायनस ऑफ 4m स्क्वेअर सी स्क्वेअर इट शुड बी 0. ही गोष्ट कट होत आहे आणि 16a स्क्वेअर इज इक्वल टू 16amc बनतो तो, नाही का. 16 परत कट होतो, ए आणि ए स्क्वेअर कट होतो, याचा अर्थ सी चा व्हॅल्यू बघा ना तुम्ही इथे, ए डिवाइड बाय एम बनतो. काय बनतोय, तर ए बाय एम बनतोय. सो द व्हॅल्यू ऑफ सी इज इक्वल टू ए बाय एम. सो ज्याचा युज करून आपण इव्हन न्यूमरिकल्स पण केली आहेत, बरोबर. ऑलरेडी आपण हा रिझल्ट ऍज्युम करून याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व्ह केलेली आहेत. आता मी याचं फक्त एक्सप्लेनेशन दिलंय की वाय इज टू एम एक्स प्लस सी ही जर का लाईन टॅन्जंट पाहिजे असेल तर सी हॅज टू बी ए बाय एम. बोला, सी हॅज टू बी ए बाय एम. सीचा व्हॅल्यू ए बाय एम आला पाहिजे. किती आला पाहिजे, ए बाय एम आला पाहिजे. आय होप सर्वांना हे समजलेलं आहे पूर्ण लेक्चर पॅराबोलाचा. ओके, इक्वेशन वरती थोडंसं जास्त स्ट्रेस द्यायचा आहे. एक 2च मिनिटामध्ये पूर्ण जो लेसन आहे हा क्विकली मी रिवाइज करून देतोय. पहा काय केलं होतं आपण इथे. इसेंट्रिसिटी पॅराबोलासाठी 1, एलिप्ससाठी लेस दॅन 1, हायपरबोलासाठी ग्रेटर दॅन 1. देन लाईक एक्स स्क्वेअर 2xy बीवाय स्क्वेअर 2gx 2fy प्लस सी. हा पॅराबोला केव्हा असतो, इलिप्स केव्हा असतो, हायपरबोला केव्हा असतो, याच्या रिलेटेड आपण डिस्कशन केला होता. नेक्स्ट स्लाइड वरती आपण इक्वेशन ऑफ पॅराबोला पाहिला होता स्टँडर्ड फॉर्म मध्ये. सर्व डायरेक्ट्रिक्स, व्हर्टेक्स अँड ऑल लाईक ईच अँड एव्हरी पॉईंट आपण याच्यामध्ये डिस्कस केला होता. देन
जनरल इक्वेशन डिस्कस केला होता, ज्यामध्ये पॅराबोला स्टँडर्ड नव्हता, थोडासा लाइक शिफ्ट करून, टिल्ट करून अशा पद्धतीने आहे. फोकस दिला होता, डायरेक्ट्रिक्स दिला होता आणि पॅराबोलाचं इक्वेशन शोधायला सांगितला होता. देन वेगळे पॅराबोला पाहिले होते, जसं की हा पॅराबोला सोडून हा पॅराबोला किंवा हा पॅराबोला किंवा हा पॅराबोला, बरोबर? तर त्या पॅराबोलावरती काही क्वेशन्स आणि एक्सप्लेनेशन्स दिले होते आपण. देन यानंतर काही क्वेशन्स सॉल्व्ह केली होती 3. देन नेक्स्ट पार्ट काय आहे, तर शिफ्टिंग दी पॅराबोला. स्टँडर्ड पॅराबोलाला शिफ्ट करण्यात आला h, k वरती, तर पॅराबोलाचं इक्वेशन कसा होतो? पॉइंट एक्सप्लेन केला होता आपण. देन नेक्स्ट त्याच्याच वरती एक्झॅक्टली एक क्वेश्चन घेतला होता आपण. पोझिशन ऑफ पॉइंट विथ रिस्पेक्ट टू पॅराबोला, म्हणजे एक पॉइंट पॅराबोलाच्या आतमध्ये, पॅराबोलावरती की पॅराबोलाच्या बाहेर आहे. तर ते डिस्कस केलं होतं. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला. पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ पॅराबोला डिस्कस केला होता. 80 आणि 280. बरोबर. 80 आणि काय? 280. ठीक आहे. 80 आणि 280 पॅरामीटरचा एक पॉइंट आहे बाकी, जो एकदम लाइक अगेन शेवटी सांगतो सेशनच्या. प्रॉपर्टीज ऑफ फोकल कॉर्ड. फोकल कॉर्डच्या प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. याचा पॅरामीटर टी असेल तर याचा पॅरामीटर -1/t. लेंथ ऑफ अँगल जर का थीटा असेल, तर लेंथ ऑफ फोकल कॉर्ड इज 4a कोसेक स्क्वेअर थीटा, असा आपण लेंथ पण पाहिला होता. ठीक आहे. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन होता का हा? फक्त एक क्वेश्चन होता ऍक्च्युली हा. ओके. देन इंटरसेक्शन ऑफ लाईन अँड पॅराबोला, की लाईन पॅराबोलाला इंटरसेक्ट नाही होत आहे, की टच होते, की इंटरसेक्ट होते, बरोबर? तर त्या रिलेटेड डिस्कशन केला होता, की कसं शोधायचं. टँजंट ऍट पॉइंट टँजंट, बरोबर, टँजंट ऍट पॉइंट. देन कंडिशन ऑफ टँजन्सी. टँजंट कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे y इज एम एक्स प्लस सी टँजंट पाहिजे असेल, तर सी हॅज टू बी ए बाय एम. त्याचं ऑलरेडी आता आपण डेरिव्हेशन केलं होतं. ओके. द नेक्स्ट पार्ट इज क्वेश्चन होता आय गेस. देन त्याच्या पुढे टँजंट फ्रॉम पॉइंट. बाहेरच्या पॉईंटवरतून टँजंट ड्रॉ करतोय, 2 टँजंट्स येतात. कसं शोधायचं वगैरे हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. जर का कमी समजलं असेल, थोडंसं रिपीट पाहायला लागेल तुम्हाला हा वाला पार्ट. समजेपर्यंत पाहणे हाच सोल्युशन आहे. नॉर्मल पाहिला होता, जो की टँजंट मध्ये एक्सप्लेन केला होता मी. टँजंट काढल्यानंतर नॉर्मल पण तिथेच शोधला होता आपण. एक पॉइंट जो बोलला होता मी, की पॅरामीटर्स रिलेटेड एक एक पॉइंट जो आहे तो थोडासा मला एक्सप्लेन करायचा आहे, तो हा आहे, की आपण काय शिकलं पहा, की पॅराबोला जर का असा असेल, y² = 4x, तर मग पॅरामेट्रिक इक्वेशन शिकला आपण, x = 80² आणि y काय? 280. करेक्ट. पण पॅराबोला असा असेल तर y² -4x अशा टाईपचा पॅराबोला असेल तर, बरोबर? x ची व्हॅल्यू काय आणि y ची व्हॅल्यू काय? x ला तुम्ही -80² टाका. -80². मायनस ऑफ मायनस प्लस 80² म्हणजे 4a²t² असं बनेल. आणि y ची व्हॅल्यू 280 बनते. 280 टाका. बरोबर? नाही पण पॅराबोला असा असेल तर x² = 4ay असेल तर, बरोबर? मग तुम्ही y ला 80² टाका. 80² टाका. 4a इंटू 80² इज 4a²t² आणि मग x ला तुम्ही 280 टाकला पाहिजे. आणि समजा पॅराबोला जर का असा असेल, चेक करा हे सर्व इथे सबस्टिट्यूट करून चेक करा की सॅटिस्फाय करतात का? त्यानुसारचे पॅरामीटर्स पॅरामेट्रिक इक्वेशन आपल्याला अझ्युम करायचे असतात. ओके. पॅराबोला जर का x² -4ay असेल, बरोबर? तर x ला काय टाकणार तुम्ही? x ला काय होता? 280 होता. इथे -280 टाकाल. काय करतो मी? एक मिनिट. y ला ना, उलटं लिहिलं का मी? x ला 280 आणि y ला 80² बरोबर ना? y ला 80², y ला -80² टाकायला लागेल. y ला -80² टाकायला लागेल ऍक्च्युअली. y ला -80², मायनस मायनस प्लस. बरोबर, 4a²t² आणि x ला तुम्ही 280 टाका, काही प्रॉब्लेम नाही. x ला तुम्ही काय टाका? 280 टाका. सो हे वेगवेगळ्या पॅराबोलाची पण पॅरामेट्रिक इक्वेशन आपण कव्हर केलेली आहेत. ओके. सो आय होप सेशन सर्वांना समजलेलं आहे. आणि घेतलं तर मी तसं सर्व आहे. आता इव्हन पी-वाय-क्यू जर चेक कराल तुम्ही, तर पी-वाय-क्यू मध्ये तुम्हाला जाणून येईल, की याच्या बाहेरचं काहीच नाही येऊ शकत. आणि हे सर्व व्यवस्थित केल्याने पी-वाय-क्यू पण जास्त सॉल्व्ह होतील तुम्हाला. ओके. सेशनच्या आधी जर का 10 मधून 4, 5, 6, 7 पी-वाय-क्यू सॉल्व्ह होत असेल, तर सेशन नंतर ओके तो काउंट तुमचा वाढलेला दिसेल तुम्हाला. ठीक आहे. भलेही पूर्ण कोनिक सेक्शन म्हणून एक क्वेश्चन येतो. त्याच्यामध्ये पण पॅराबोला, एलिप्स, हायपरबोला अशा 3 गोष्टी आहेत. पॅराबोलावरती क्वेश्चन यायचा चान्स परत आणखी कमी बनतो. बरोबर. आणि आला जरी तर तो मे बी इक्वेशन वरती सोपावाला क्वेश्चन असं पण होऊ शकतं. तर मग तुम्हाला असा एक थॉट येऊ शकतो, की मग इतकं सर्व का करणार? इतकं सर्व अवघडवाला पार्ट का करणार? अवघड नाहीये हे. मी तुम्हाला तेच सांगतोय परत, की जर का तुम्हाला अबोव्ह 90 स्कोर पाहिजे असेल आउट ऑफ 100, बरोबर? तर हे सर्व मॅन्डेटरी आहे. हे सर्व ब्रेन डेव्हलपमेंटसाठी युजफुल असतं. समजा हे नाही केलं, लेसन स्किप केला, बरोबर? सो जो ब्रेन डेव्हलप होणार होता या लेसन थ्रू, तो नाही झाला. सो अनडेव्हलप्ड ब्रेन, बरोबर, हा स्कोर एक्स्ट्रॅक्ट नाही करू शकत. भले बाकी लेसनचा कंटेंट कव्हर केलाय तुम्ही, पण तो वापरता येण्यासाठी तर ब्रेन लागेल. बरोबर. एक नॉलेज एक ऍप्लिकेशन आहे. नॉलेज घ्याल तुम्ही, बट अप्लाय करण्यासाठी तर ब्रेन लागेल.
बरोबर. सो ब्रेन डेव्हलपमेंट हा इम्पॉर्टंट मुद्दा बनतो अगेन. ओके. सो ब्रेन चांगल्या लेव्हलवरती डेव्हलप करायचं असेल, तर तुम्हाला कंटेंट हा थोडासा डीपमध्ये जाऊन ओके, खूपच हायली कॉन्सेप्च्युअल वेमध्ये लर्निंग ठेवून सर्व गोष्टी शिकायला लागतील. मग जाऊन थोडेसे प्रीमियम स्कोर्स हे तुम्ही तुमच्या एंडवरती हासिल करू शकाल. ठीक आहे. सो मला वाटतं सेशन मी इथे एंड करतोय. सो बाय एव्हरीवन. करा व्यवस्थित प्रिपेअर. ओके. इलिप्स हायपरबोला आहे आपण मंडे, ट्यूसडेला कंडक्ट करतोय. ओके. सो बाय.